सर आले, दामले सर. आलेत का? हो सर आलेत. येस. ओके, सर आले आहेत. तर आपण आय गेस आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. सरांचा माईक बंद आहे, पण सरांना ऐकू जात असेल ना का? नसेल झालं माईक? जात असेल. आले, सरांना ऐकू जात. सर नमस्कार. नमस्ते सर. नमस्कार. सर्वप्रथम दोघांचंही स्वागत. आपण आजच्या सेशनला सुरुवात करूयात. सर्वप्रथम मी उपस्थित आपल्या युट्यूबच्या लाईव्ह ऑडियन्स जे आज उपस्थित आहेत त्यांच्या सगळ्यांचं स्वागत करते. सरांचं, दामले सरांचं, जोशी सरांचं दोघांचंही मनपूर्वक स्वागत करते. मी पूजा कुलकर्णी, आहारतज्ञ आहे आणि जसफर हार्ट सोबत वेलनेस कोच म्हणून काम करते आहे. सगळ्यांना खरं तर आजच्या महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मी शुभेच्छा देऊ इच्छिते. कारण आज खरंच योग खूप चांगला जुळून आलाय की आज महाराष्ट्र दिन आहे आणि आज जसफर हार्ट्स तर्फे युट्यूबवर लाईव्ह सेशनची आज आपण सुरुवात करत आहोत. त्याआधी अनेक ऑनलाईन सेशन्स, वेबिनार्स जसफर हार्ट्स तर्फे आम्ही घेतले होते, पण ते फेसबुकच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून ते प्रेक्षकांपर्यंत आम्ही पोचवत होतो. आज आपण युट्यूबच्या माध्यमातून जे आपले ऑडियन्स युट्यूब वरती आपल्याला जोडले गेलेले आहेत त्यांच्यासाठी ही माहिती कशी पोहोचवता येईल ह्या विचारातून युट्यूब वरती लाईव्ह सेशन्सचा शुभारंभ आजच्या या आपल्या सेशन मार्फत करत आहोत. आणि जसफर हाच गेली 10 वर्षे अविरतपणे वेलनेस मध्ये काम करत आहे, ज्यामध्ये अगदी कॉर्पोरेट कंपन्यांपासून कम्युनिटी असेल किंवा अगदी घराघरांमध्ये पोहोचून त्यांच्यासाठी पर्सनलाइज कन्सल्टेशन्स अवेलेबल करून देणं असेल किंवा विविध कंपन्यांमध्ये तज्ज्ञ व्यक्ती जसं की डॉक्टर्स असतील, डायटिशियन्स असतील, सायकोलॉजिस्ट असतील, ह्यासारख्या तज्ज्ञ व्यक्तींची अवेलेबिलिटी करून देणं, ह्यासारख्या विविध सर्व्हिसेस जसफर गेली 10 वर्षे आम्ही अविरतपणे करतो आहे आणि अजूनही करत आहोत. आणि ह्या लॉकडाऊनचा फायदा घेऊन ऑनलाईन आम्ही तुम्हा सगळ्यांशी कनेक्टेड राहण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्याचाच भाग म्हणजे हे आजचं युट्यूब सेशन आहे. आणि खरंच हा दुग्ध शर्करायुक्त योग म्हणावा लागेल की सुरुवात आहे आणि ती सुरुवात इतक्या उत्तम सेशननी आज आपण करणार आहोत, ज्यामध्ये सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉक्टर सुविनय दामले सर आज आपल्या इथे व्याख्याते म्हणून आहेत. आणि म्हणजे त्यांचा एक्सपिरियन्स हा त्यांच्या म्हणजे मी बोलणं म्हणजे खरं तर खूप चुकीचं ठरेल, पण इतके एक्सपिरियन्स व्याख्याते आज आपल्याला अवेलेबल आहेत आणि त्यांची मुलाखत घेणार आहेत खुद्द आयुर्वेदाचार्य डॉक्टर उदय जोशी सर. सरांची आपण ह्याच्या आधी बऱ्याचदा बोललेलो आहोत आणि आज ते दामले सरांची मुलाखत घेणार आहेत. त्यामुळे खरंच खूप चांगला योग आहे. त्यामुळे खरं तर मी फार वेळ बोलत नाही आणि आजच्या या कोरोना आणि आयुर्वेद या चर्चासत्राची पुढची सर्व सूत्र मी जोशी सरांकडे सुपूर्द करते आणि त्यांना विनंती करते की त्यांनी आजच्या या मुलाखतीला सुरुवात करावी. थँक्यू, धन्यवाद पूजा. सर सर्वप्रथम सुस्वागतम.
नमस्कार. नमस्कार सर. व्हिडिओ दिसतोय, आवाज येतोय सगळ्यांना? हो सर, आवाज येतो आहे, व्हिडिओ दिसतो आहे. व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय, चेहरा व्यवस्थित दिसतोय? कारण मला दिसत नाही माझा चेहरा म्हणून. हा सर, दिसतो आहे. कदाचित थोडासा इन्क्लाइन काहीतरी करायला पाहिजे, थोडंसं म्हणजे किंचित करायला पाहिजे, फार नाही. असा राहिला तरी काय बिघडत नाही. पण अच्छा अच्छा अच्छा. हा, कारण मला तो दिसत नाहीये नेमका कसा दिसतोय, माझा चेहरा दिसत नाही मला. सर ती स्क्रीन अशी फक्त स्लाइड करा तुम्ही, अशी तुमच्या डाव्या साईडला. एक मिनिट. हा, मोबाईलवरच आहात का याच्यावर आहात, लॅपटॉपवर आहात? मोबाईलला आहे. हा, मग फक्त डाव्या साईडला स्क्रीन अशी स्लाइड करा, म्हणजे तुमचा चेहरा तुम्हाला दिसायला लागेल, तुम्हाला कळायला लागेल. दिसतोय तुझ्याकडे? दिसतोय. हा, येस, आता दिसतोय मला. आपली पुस्तकं हा, आता दिसतोय व्यवस्थित. हा सर, चला तर मग आपण आपलं लाईव्ह आहोत आणि युट्यूब लाईव्ह वर आपलं जस्ट फॉर हार्ट आणि दामलेवाच्या दोन्हीच्या युट्यूबवर आपण आता आहोत. तर आपण आता चर्चा सत्राला आपण सुरुवात करूया. आता सुरुवात करणं, कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात म्हटली की येणाऱ्या प्रमुख वक्त्याचा परिचय करून देणं अपेक्षित आहे, आणि प्रमुख वक्त्याचा एवढ्या मोठ्या वक्त्याचा परिचय करून थोडक्यात देणं शक्य नाही. मला असं नक्की सांगता येईल की पु ल देशपांडेंचा परिचय समजा एखाद्यातला सूत्रसंचालक कसा करत असेल, हा तर मला प्रश्नच आहे. म्हणजे उत्कृष्ट लेखक, उत्कृष्ट नाटककार, उत्कृष्ट संगीतकार, उत्कृष्ट व्याख्याते, असे अनेक पैलू आहेत. तसे बहुआयामी व्यक्तिमत्व आज दामले सर आपल्या याच्या चर्चासत्राला आहेत. सर एक उत्कृष्ट आयुर्वेद तज्ज्ञ, सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ कुडाळ भागातून आहेत, आणि त्यासोबत सर उत्कृष्ट लेखक आहेत. सरांचं आरोग्य रहस्य, जीवन रहस्य हे पुस्तकं प्रचंड प्रसिद्ध आहेत. सरांचं लेखन म्हणजे आरोग्य टीप या माध्यमातून जो 3 वर्ष जवळपास 50 पेक्षा अधिक व्हॉट्सअप ग्रुपवर चालायचं, आणि ते फार प्रसिद्ध झालं होतं त्याच्यातून तयार, आणि त्याच्याच आधारे सरांनी लिहिलेलं पुस्तक सुद्धा तितकंच प्रसिद्ध आहे. सर उत्कृष्ट वक्ते आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये समजा आयुर्वेदाचे वैद्य काही चांगले वक्ते झाले असतील तर मी निश्चित म्हणेल की ते सरांकडे बघूनच झाले असतील. आणि मांडण्याची कला, सांगण्याची कला ही सरांनीच आम्हाला शिकवली. आयुर्वेद व्यासपीठाच्या अनेक कार्यक्रमात आणि सरांनी मिळालेलं मार्गदर्शन हे अनेक वैद्यांना उत्कृष्ट वक्ते करून गेले. तर सर फार मोठे वक्ते आहेत, आणि सरांचा शाळेतील आयुर्वेद ह्याच्याबद्दल सरांनी जवळ 300 पेक्षा अधिक व्याख्यानं झाली अजून ते पालक गटात लिंक टाकले. नंतर सर तितकेच उत्कृष्ट कवी पण आहेत. सद्य कवी या प्रकारात सरांची कविता आम्ही अनेक वेळा ऐकल्यात, मोठ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये आयुर्वेदमध्ये ऐकलेली सरांची कविता आजही मला ती आठवते. 1.5 मिनिटाचा सरांकडे असणारा वेळ सरांनी कवितेमध्ये आम्हाला सांगितला. तर सरांचे उत्कृष्ट कवी पण आहेत. या व्यक्ती एक या वेगळी ओळख म्हणजे सरांची करून द्यायची तर ज्यांनी जाणता राजा हे बघितलंय बाबासाहेब पुरंदरेंचं, तर त्या लोकांना गागा भट्टाची जी भूमिका केली होती ती सरांनी केली होती. तर एका अर्थाने सर एक कलाकार पण आहे त्याच्यातून, ते स्टेज कलाकार पण आहे त्याच्यातून. ते अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाचा आज आपण आयुर्वेदा मध्ये आणि म्हणजे करोनामध्ये आयुर्वेदाचा कसा आपण वापर करून घेऊ शकतो, आणि आपली अनेक प्रश्न कसे कमी करून घेऊ शकतो, किंवा आपली भीती कशी कमी करू, हे जर आपण सरांकडे बघूया. सरांना त्यांचं नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये पण आहे. सरांची एक विशेष परिचय असा की सर वस्तू रूपाने पेशंटकडनं फीज न घेता, जी आपल्याला आजकाल पडलेली सवय आहे ऑनलाईन फीज काय, गुगल पे, कॅश या पद्धती, तसं वस्तू रूपाने फी जी भारतीय संस्कृती परंपरा होती 12 बलुदा सिस्टीम मध्ये असणारी, तर सरांकडे ते सर अजूनही राबवतात. आणि त्याबद्दल सरांना वेगवेगळ्या सरांकडचे अनुभव खूप ऐकण्यासारखे असतात. विविध लोक काय काय वस्तू आणून देत असतात. तर त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचं नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये आहे. याचाच भाग म्हणून टेड टॉक्स, कधी जे लोक नेटवर वेगवेगळे विषय व्याख्यान ऐकत असतील किंवा उत्कृष्ट व्याख्यान विचार मांडणारे शास्त्रज्ञ आहेत, काही टीचर्स आहेत, प्रोफेसर्स आहेत, मोठ्या मोठ्या कंपनीचे मालक आहेत, हे लोक आपले विचार टेड टॉक्स माध्यमातून जागतिक लेवलवर मांडत असतात. तर त्या टेड टॉक्स मध्ये सरांचं याच विषयावर एक इंटरनॅशनल लेवलला झालेलं व्याख्यान हे पण मला आठवतं याच्यातून. ते सरा
राष्ट्रीय गुरु म्हणून आयुष विभागाने सरांची नेमणूक केली आहे आणि आयुष विभागाने मिळालेला आता आंतरराष्ट्रीय पुरस्कार हे पण सरांच्या याच्यामध्ये आहे. म्हणजे आता मी जस्ट म्हणेल की पुन्हा की आता परिचय करायचं म्हटलं तर बराच मोठा अवधी मला पाहिजे, पण मी असं नाही करत. आता या माझं काही बोलणं ऐकण्यापेक्षा आपण सरांकडनंच हा विषयाला आजच्या सुरुवात करूया. तर कोरोना आणि आयुर्वेद या विषयाला आपण सुरुवात करूया. या विषयाच्या बोलताना मी असं म्हणेन की या आजाराची सरांना मी विचारू इच्छितो या प्रश्नाच्या माध्यमातून की सर, या आजाराची आपण काळजी किती करायची का काळजी किती करायची आणि काळजी किती घ्यायची, याचे दोन प्रश्न आहेत. पहिला मी जर थोडा म्हणेन की काळजी करायची म्हटलं तर त्याची एक भीती आहे आणि ही भीती आज एक मोठ्या प्रमाणात समाजामध्ये आहे. आयुर्वेदामध्ये विषाद रोगवर्धनम असं म्हटलं जातं, तर हे विषाद रोगाचं वर्धन करतात. तर हा विषय सरांकडनं मला नक्की घेऊन यायला आवडेल की सर, आपण कोरोनाची कितपत भीती बाळगली पाहिजे आणि ही भीती कमी पण कशी करायची याच्याबद्दल सरांनी मार्गदर्शन करावं. नमस्कार सगळ्या आयुर्वेद प्रेमी मंडळींना नमस्कार करतो. महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो आणि भगवान धन्वंतरीला वंदन करून आपला आयुर्वेद जो आहे हा जागतिक स्तरावर कसा येईल हे एक निमित्त आहे. कोरोना हे एक निमित्त आहे. भारताला जागतिक स्तरावर आपली प्रतिमा उंचावण्यासाठी या कोरोनाचा आपल्याला काही वापर करून घेता येऊ शकेल का, याचा आपण थोडासा गांभीर्याने विचार करूया. कोरोनाची काळजी घ्यावी, काळजी कशी घ्यावी की नाही घ्यावी, काळजी घ्यावी पण काळजी करत बसू नये. कोरोना हा अगदी सामान्य भाषेत सांगायचं सर्दीचा थोडा मोठा भाऊ. सर्दी कशी असते, औषध घेतलं तर 8 दिवसात बरी होते, नाहीतर आठवडा लागतो. म्हणजे काय, औषध घेतलं तरी आणि औषध नाही घेतलं तरी सर्दी ही जेव्हा कमी व्हायची तेव्हाच कमी होत असते. तसा हा कोरोना आहे. त्याचा कालावधी फक्त 14 दिवसांचा ठरलाय आणि हा कोरोना आता आलाय आपल्याकडे. या अगोदर तो नव्हता का अस्तित्वात? अगोदर अस्तित्वात होता. 14 साली त्याचं नामकरण झालं, बारसं झालं आणि त्याला कोरोना असं लेबल मिळालं. का लेबल मिळालं तर त्याचं स्ट्रक्चर जे आहे त्या व्हायरसचं ते एखाद्या मुकुटासारखं आहे, त्याला कोरोना असं म्हणतात. त्याच्यावरनं कोरोना आणि हा 19 सालात डिटेक्ट झाला म्हणून कोरोना 19 असं त्याचं नामकरण झालं. त्यामुळे याची भीती बाळगण्याचं कारण नाही. आता जे काही देशाविदेशामध्ये बळींची संख्या वाढती जी दाखवली जाते, हे बळी जे जात आहेत हे त्या देशातल्या वृद्धांचे जात आहेत आणि नैसर्गिकरित्या जे मृत्यू होणारे असतात ते होणारच असतात. त्याच्यात या कोरोनामुळे भीतीमुळे निर्माण झालेले जे रुग्ण आहेत, ज्याला आपण मगाशी म्हटलो विषादो रोगवर्धनम, त्याच्यातनं जी भीती निर्माण झाली त्या भीतीपोटी एक 20-25% माणसं भीतीपोटी मेलेली आहे. 20% माणसं जी गेली ती कोरोनावर माहीत नसलेलं औषधोपचार चालू आहेत, म्हणजे त्यांच्यावर ट्रायल सुरू आहेत आणि त्यामुळे सुद्धा काही पेशंट गेलेले आहेत. प्रत्यक्ष कोरोनाने किती गेले हा आकडा थोडासा संशयास्पदच आहे. त्यामुळे कोरोनाची भीती अजिबात बाळगू नका, पण सरकारने सांगितलेले सगळेच्या सगळे नियम पाळायला पाहिजेत. कारण आता आपण ह्या ट्रान्झिट फेज मधनं जातोय. त्यामुळे तोंडावर मास्क बांधणं, हात पाय व्यवस्थित धुणं आणि स्वतःला क्वारंटाईन ठेवणं, स्वतःला जास्तीत जास्त अलग ठेवणं, 1 मीटरचं अंतर ठेवणं दुसऱ्या व्यक्तीपासून, हे 3 नियम जे आहेत जे सरकारने आज सांगितलेले आहेत ते आज पाळले तर काळजी करण्याचं काहीच कारण नाही. कोरोनासाठी खास वेगळं औषध असं काही घ्यावं लागेल असं वाटत नाही. परंतु बचावात्मक पवित्र्यात जर आपल्याला घ्यायचा झाला तर आयुषने सांगितलेले जे नॉर्म्स आहेत हे सगळे जर पाळले तर आपण कोरोनाचा प्रतिकार निश्चितपणे करू शकतो. घाबरण्याचं अजिबात कारण नाही. उत्तम. मला सर असं वाटतं की तुम्ही म्हणतात मला की 20-25% लोक भीतीने गेले, तर ही खरंच वाटतं की आता 2 दिवसापूर्वीची घटना, 2 कलाकार, मोठे कलाकार हिंदी सृष्टीतले, चित्रपटसृष्टीतले कलाकार गेलं, म्हणजे जुने आजार या भीतीने असे बळावतात का, की म्हणजे ही भीती एक सेल्फ हिप्नोसिस सारखी होते का, की टीव्ही बघितला तरी तीच बातमी, कोणीतरी फोन केला तरी तीच बातमी, व्हॉट्सअप बघितलं तरी तीच बातमी आणि चर्चा म्हटली तरी तीच बातमी. तर यामुळे आपण एक सेल्फ हिप्नोसिस मध्ये जातो आणि आपलाच आजार आपण बळवून घेतो का, तर हा भाग महत्वाचा आहे. तर मला असं वाटतं की कदाचित हे जुने आजार बळावत असतील या भीतीने, त्यामुळे भीती अजिबात खरंच बाळगायचं कारण नाही आजाराबद्दल जास्त आहे. तर याच भागात दुसरा जो पार्ट होता की याच्यामध्ये आपण की
आपण या काळजी करू नये हा बघला तर काळजी कशी घेता येईल. आता हे सरकारने सांगितले 4 गोष्टी सोडून आयुर्वेद अजून काही सांगू शकतं का सर, की याच्यामध्ये आपण आपली अजून काळजी घेऊ शकतो किंवा आपण आपल्याला थोडी प्रतिकारशक्ती वाढवू शकतो. कारण आयुर्वेद काही रसायन शब्द वगैरे असे वेगवेगळ्या प्रकारचे उल्लेख आलेले आपल्याकडे, तर याचा आपण काही वापर करून घेऊ शकतो का आपल्यासाठी सर? हो, नक्की नक्की. कसं माहितीये, साधा स्वतःची प्रतिकारशक्ती वाढवणं हा एक उपाय आहे. आयुषने जे सांगितलेले नॉर्म्स आहेत त्याच्यातले काही नॉर्म्स मी पुन्हा मुद्दाम उल्लेख करतो, ज्याचा आयुर्वेदात चांगला उल्लेख केलेला आहे. हा आजार जो आहे हा वात आणि कफ या 2 दोषांचा आजार आहे. हे दोन्ही दोष जे आहेत, याला वातावरण जे आहे, थंड वातावरण जर असलं तर हे दोन्ही दोष वाढतात. आणि याच दोन्ही दोषांच्या आधाराने हा व्हायरस, हा कोरोनाचाच आहे असं नाहीये, कोणत्याही प्रकारचे व्हायरस या 2 दोषांना जास्ती अट्रॅक्ट करत असतात. किंवा या 2 दोषांचा प्रकोप जर झाला तर हे व्हायरस आपल्या शरीरावर हल्ला करू शकतात. त्यामुळे या 2 दोषांवर आपण जर विजय मिळवू शकलो तर निश्चितपणे फायदा होतो. आता या 2 दोषांचा, 2 दोष कोणते सांगितले तर वात आणि कफ, या 2 दोषातला एक कॉमन गुण दिसतो, तो म्हणजे शीत, म्हणजे थंड. आणि याच्या बरोबर उलटा जो गुण आहे, हा जो गुण येतो हा निश्चितपणे येणार आहे पित्ताचा उष्ण गुण. आणि हा जर पित्ताचा उष्ण गुण आपण वाढवू शकलो शरीरातला थोड्या कालावधीपुरता युक्तीने, तर निश्चितपणे हा व्हायरस आपण टाळू शकतो. आपण आपल्या शरीरावर अनेक प्रकारचे व्हायरस असतात. मग हे व्हायरस अनेक प्रकारे आपल्या येत असतात, त्यांची अनेक रूपं असतात, त्यांचे कालावधी ठराविक ठरलेले असतात. काही 2-4 तासांचे जिवंत राहतात, काही 2-2 दिवस राहतात. त्याच्यातला कोरोना 14 दिवस जिवंत राहणार आहे. एवढाच काय तो फरक. काळजी घ्यायची, सकाळी उठल्या उठल्या गरम पाण्याच्या गुळण्या करायच्या. आपण रात्रभर झोपलेलो असतो, पंखा फिरत असतो, या पंख्याच्या झोताबरोबर आपल्या नाकावाटे हा जंतू शरीरात प्रवेश करू शकतो. शरीरावर जर हा जंतू असला तर त्याचा काहीही धोका नाहीये. जेव्हा हा जंतू नाकावाटे आतमध्ये जाईल तर तो नाकामध्ये 1-2 दिवस राहतो, घशामध्ये 1-2 दिवस राहतो, मग पुढे छातीमध्ये त्याचं असं मार्गक्रमण करतो. आणि शेवटचा डेड एंड त्याचा जो आहे हा फुफ्फुस आहे. ज्यांना आधी फुफ्फुसाचे आजार होऊन गेलेले आहेत त्यांना या आजाराशी जरा लढण्यासाठी त्यांची शक्ती जरा जास्ती संपते. नाहीतर किरकोळ नुसत्या छातीत खवखवणं, घशात खवखवणं, टोचल्यासारखं वाटणं किंवा किरकोळ सर्दी होणं, डोकं दुखणं, नाकातनं पाणी येणं, डोळ्यातनं पाणी येणं, ज्याला आपण इन्फ्लुएन्झा म्हणतो किंवा सर्दी म्हणतो, कॉमन कोल्ड म्हणतो, आमच्या प्रतिशाय असं म्हटलेलं आहे, वात कफज प्रतिशाय, आणि त्याच्यातनं निर्माण होणारा ज्वर म्हणजे ताप, या लक्षणांनी हा युक्त असतो. त्यामुळे त्याला गरम पाणी घेणं किंवा गरम काढा घेणं हा सोपा उपाय आहे. नुसता गरम काढा घेणं असं आयुषने सुचवलंय, परंतु त्यामध्ये जर आपण तुळस घातली किंवा त्याच्यामध्ये जर काळी मिरी घातली, त्याच्यामध्ये मनुका घातल्या, त्यामध्ये चिमूटभर हळद घातली आणि हे जर पाणी उकळवलं आणि हे जर पाणी गोड 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 त्याच्यात गुळ घालून जर घेत बसलो चहासारखं, अर्थात हा गार होता नाहीये, म्हणून हा काढा करायचा आणि तो थर्मासमध्ये भरून ठेवायचा आणि दिवसातनं 1-3-4 वेळा येता जाता असा गोड 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 घ्यायचा. आपल्याकडे ते चहाचे कप नसतात का, ह्याच्या निम्मा कप भरायचा आणि तो गोड 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 प्यायचा. हा जो काढा आहे हा मल्टीपर्पज काढा आहे आणि या वस्तू क्वारंटाईनच्या दिवसात सुद्धा आपल्या घरातच असतात. काय काय लागणार आहे त्याच्यात? तुळस आहे, मनुका आहे, हळद आहे, सुंठ आहे आणि गुळ आहे. काळी मिरी घातली तरी चालते. फक्त काळी मिरी कसं आहे, ज्यांना पित्ताचा त्रास खूपच असतो त्यांनी काळी मिरी घालू नये. बाकीच्या सगळ्या वस्तू सगळ्या रोगांसाठी चालू शकतात सगळ्या प्रकृतीच्या माणसांना. मग हा काढा जो आहे हा काढा पिण्यासाठी वापरावा. हा काढा गुळ न घालता गुळण्या करण्यासाठी वापरावा. हाच काढा हात धुण्यासाठी ऍज अ सॅनिटायझर म्हणून आपण वापरू शकतो. हाच काढा आपण जो मोठ्या प्रमाणात केला आणि तो जर आंघोळीच्या पाण्यात घातला आणि त्या पाण्याने जर आंघोळ केली तर वेगळ्या प्रकारचा त्यामुळे हा काढा अतिशय सुंदर काम करतो. फक्त युक्ती पाहिजे. मग चूळ भरण्यासाठी, चेहऱ्यावरनं फिरवण्यासाठी, अंगावर स्प्रे अत्तर आपण नाही का फिरवत, मग तसा हा स्प्रे करण्यासाठी सुद्धा हा काढा वापरला तरी चालेल. मग अगदी हाताना लावा, चपलांवर मारा, गाड्यांवर मारा, जरा मोठ्या प्रमाणात करायला लागेल. परंतु हा काढा खूप छान काम करतो इम्युनिटी वाढवण्यासाठी. या कोरोनाचे जंतू मरतात की नाही हा संशोधनाचा भाग आहे, कारण अजून ते संशोधन तसं झालेलं नाहीये. परंतु आयुर्वेदातले गुण आणि दोष हे जर लक्षात घेतले एखाद्या रोगाविषयीचे,
आणि त्याचा शरीरात शिरण्याचा मार्ग जर लक्षात घेतला, ज्याला आम्ही संप्राप्ती असा शब्द वापरतो, ती जर संप्राप्ती लक्षात घेतली तर कोणत्या मार्गाने शरीरात दोष जात आहेत आणि त्या सिस्टीमला क्लीन करण्यासाठी आपण आपली भूक कशी वाढवून घ्यायची आणि या जंतूंना शरीरातून बाहेर काढण्याचे जे मार्ग आहेत विविध, त्याच्यातला एक मार्ग डोळे आहे, दुसरा नाक आहे, तिसरं तोंड आहे, चौथं कान आहे, पाचवा घाम आहे, संडास आहे, लघवी आहे. या सगळ्या मार्गातनं या शरीराची शुद्धी होत असते. हे सगळे ट्रॅक क्लिअर ठेवायचे, मग आपल्याला या व्हायरसची भीती बाळगण्याचं ऍब्सोल्युटली कारण नाही. म्हणजे याची खरंच आहे भीतीच जास्त आहे आणि तिला काढणं काही युक्तीने जवळजवळ करता येतं तुला. तर तुम्ही मी तुमच्याबद्दल बघितलं होतं, तुम्ही करताना पण बघितलं होतं आणि ऐकलं पण होतं. तर तुम्ही धूपन ही याची प्रक्रिया केली होती या करोनाला म्हणजे करोना मुक्त होण्यासाठी, तर त्याचा काही अनुभव सांगाल का आणि काय द्रव्य आणि काय वापर केला होता धूपनाच्या याच्यामध्ये? सर, धूपन म्हणजे धूप घालणं. आपण नेहमी घरामध्ये सकाळी संध्याकाळी देवाकडे उदबत्ती लावतो. या धूपनाचं एक छोटं प्रतीक आहे. छोट्या प्रमाणात घरात धूर तयार करायचा. कोणत्याही प्रकारचा धूर जो आहे हा धूर या सूक्ष्म जीवांना झेपत नाही, चालत नाही. त्यांचं टेम्परेचर जे वाढलेलं असतं ना या धुरामुळे त्या खोलीतलं, ते ह्या धुरामध्ये किंवा या तापमानामध्ये हे जंतू जिवंत राहत नाहीत. त्यांना ह्युमिडिटी आवश्यक आहे, त्यांना ओलेपणा आवश्यक असतो आणि त्यामुळे मग या धुराच्या थोड्याशा उष्ण गुणामुळे हे सगळे जंतू ते स्थान सोडून जातात. म्हणजे कसं आहे, आपण एखादी मच्छर अगरबत्ती जर लावली तर त्या 2 तासांसाठी का होईना, परंतु मच्छर किंवा चिलटं वगैरे जे असतात ही सगळी निघून जातात. तुमच्या कोकणामध्ये सरपटणारे प्राणी जे असतात नागोबासारखे, हे घरात येण्याचं प्रमाण खूप असतं. मग हे घरात येऊ नयेत यासाठी घरात संध्याकाळच्या वेळेला धुरी घालणं नावाचा एक प्रकार असतो. म्हणजे मग ती नारळाची सोडणं आणायची, त्याच्यामध्ये नारळाच्या खिशा घालायच्या आणि निखारा एक ठेवायचा आणि तो चांगला असा धूर त्याचा तयार झाला की त्याच्यामध्ये काजूची बी टाकायची. ही जी काजूची बी आत टाकली जाते ही खूप तीक्ष्ण असते. याचा वास जो असतो ना या काजूच्या तेलाचा खूप तीक्ष्ण असतो आणि तो सगळीकडे पसरतो आणि ह्या सरपटणाऱ्या जीवांना तो त्रास देतो. त्यामुळे सरपटणारे जीव घरात जे येणारे असतात या धुरामुळे ते बाहेर निघून जातात. विशेषतः मणियार नावाची जी आमच्याकडे विषारी सापाची जात आहे ही नया खाली आलेली असते. नयामध्ये म्हणजे कौलांच्या खाली असते. आता या कौलांमध्ये जाणारा एकच पदार्थ असतो, तो म्हणजे धूर. पाणी स्प्रिंकल केलं तर वर जात नाही, पाणी खाली पडतंय. त्यामुळे धूर जो वर जाणारा आहे, सूक्ष्म इंद्रियांमध्ये जाणार आहे, सूक्ष्म स्त्रोतसांमध्ये जाणारा आहे. मग तो धूर तुम्ही घरात केलात तर तो बेसिनच्या खाली पण जाईल, टीव्हीच्या मागे पण जाईल, कॉम्प्युटरच्या टेबलाच्या मागे पण जाईल, ड्रॉवर मध्ये पण जाईल, ट्रॉली आहे ट्रॉलीच्या मागच्या बाजूला पण जाऊ शकतो, पडद्यांच्या मागे जाईल. जिथे जिथे त्याला धुराला पसरायला जागा मिळते, जिथे हवा जाऊ शकते तिथे हा धूर जातो. आणि हा धूर जर औषधी असला तर तो निश्चितपणे या सगळ्या जीवजंतूंना जे सूक्ष्म आहेत किंवा जे स्थूलात्म दिसतात त्या सगळ्यांना तो घालवून टाकतो. आणि त्यामुळे हा जो धूर करायचा आहे हा आयडियली जर धूर करायचा झाला तर गायीच्या शेणाच्या गोऱ्यांचा धूर करावा. गायीच्या शेणाच्या गोऱ्या, आता ही जी गाय आहे ही गाय भारतीय बनावटीची असावी. त्याच्यापासून घातलेल्या ज्या गोऱ्या आहेत ज्याला आपण शेणी म्हणतो किंवा गोरी म्हणतो, तर या गोऱ्या पेटवायच्या, ह्या कापरावर पेटवायच्या आणि त्याच्यावर पुन्हा तो कापूर असा रचत जायचा आणि पुन्हा त्याच्यावर 2 गोऱ्या ठेवायच्या आणि एक चांगला छानपैकी अग्नी तयार झाला की त्याच्यावर आपण हवीर द्रव्य घालायची, हवनासाठी द्रव्य घालायची. आता याच्यात आपण काय काय घालू शकतो? जी द्रव्य आयुर्वेदामध्ये कृमिघ्न सांगितलेली आहेत, कृमींचा नाश करणारी सांगितलेली आहेत, चरकामध्ये किंवा शारंगधरमध्ये कृमिघ्न गण सांगितलेले आहेत. अशा औषधी वनस्पती, इतक्या वनस्पती सांगितल्या आहेत की ज्याचा संपर्क आला की कृमी नाहीसे होतात. ज्याच्यामध्ये विडंग आहे, काळी मिरी आहे, दालचिनी आहे, तमालपत्र आहे, आपले सगळेच्या सगळे मसाल्याचे पदार्थ जे आहेत हे उत्तम कृमिघ्न आहेत, उत्तम हृदय आहेत, हृदयाला हितकर असणारे आहेत. आणि ह्या सगळ्या औषधांचा धूर जो असतो, मग त्याच्यामध्ये अगदी कांद्याची सालं चालतील, लसणीची सालं चालतील, मिरच्यांची देठं पण चालतील. हे घरातले उपाय सांगतो आम्ही जे आता आपल्या घरामध्ये आहे. तुम्हाला औषध शोधण्यासाठी मार्केटमध्ये जायला नकोय, घर सोडायचं नाहीये, घरातच राहायचंय, क्वारंटाईन राहायचंय, बाजारात फिरायला जायचं नाहीये. नाही तर सगळे सांगाल डॉक्टरने सांगितलं म्हणून आम्ही कापूर आणायला जातोय आणि धूप आणायला जातोय. गरज नाहीये. तुमच्या घरामध्ये जे द्रव्य उपलब्ध आहे या द्रव्याच्या सहाय्याने आपण धूप तयार करू शकतो आणि हा धूप सकाळ संध्याकाळ जर 2 वेळा केला तर त्याचा परिणाम खूप चांगला दिसतो. आम्ही आमच्या कुडाळ गावामध्ये 8 दिवस जेव्हा हा कोरोना डिक्लेअर झाला, लॉकडाऊन सुरू झालं, पहाटे 5:30 वाजता एकदा आम्ही या 40 ठिकाणी आमच्या पूर्ण घरातली मंडळी आम्ही या कामासाठी फिरत होतो
40 ठिकाणी आम्ही हे धूपन केलं, सार्वजनिक ठिकाणी. याच्यामध्ये मग कडुनिंबाची पानं वापरली, कढीपत्त्याची पानं वापरली, धूप वापरला, कापूर वापरला, नंतर ओवा घातला किंवा काळी मिरी घातली, लवंग घातली, वेलची घातली, करंज नावाचं एक झाड मिळतं त्याची पानं घातली, रुईची, हनुमान जयंतीच्या दिवशी आम्ही रुईच्या पानांचं हवन केलं, सगळीकडे रुईच्या पानांचा धूर. आंब्याची पानं खूप चांगलं काम करतात. अनेक प्रकारची झाडं आपल्याकडे आहेत. म्हणजे क ची बाराखडी जर सांगायची झाली तर त्या सगळ्या बाराखडीच्या प्रत्येक शब्दाला एक एक औषध द्रव्य जे आमच्याकडे आयुर्वेदात सांगितलंय ते कृमिज्ञ औषध सांगितलेलं आहे. अगदी क पासून सुरुवात जरी केली तरी सगळी क का की म्हणजे ती कोरफड सुद्धा त्याच्यात येईल, किरमाणी ओवा पण त्याच्यात येईल, सगळी औषधं आहे. साधं तूप आणि तांदूळ हे सुद्धा खूप चांगलं औषध आहे धूप घालण्यासाठी. त्याच्यातनं निर्माण होणारा जो धूर आहे, अग्निहोत्राच्या वेळेला म्हणजे सूर्योदयाची वेळ आणि सूर्यास्ताची वेळ या 2 वेळेला जर आपण हा धूप घरात घातला किंवा घराच्या परिसरात घातला, सार्वजनिक ठिकाणी घातला, देवळामध्ये असू देत, वाडीमध्ये असू देत, चौकामध्ये असू देत, तर याच्यातनं तयार होणारा धूप जो आहे हा पूर्ण गावात पसरतो आणि गावामध्ये ह्या सगळ्या प्रकारचं जे व्हायरस इन्फेक्शन आहे हे कमी करायला आपण निश्चित मदत करू शकतो. जेव्हा आपण आपण जो काढा केला ना मगाशी, सकाळचा कषाय जो आपण म्हटलं ना, त्यामध्ये गाळणीमध्ये गाळल्यानंतर जे वर मिश्रण राहतं हे सुद्धा वाळवावं आणि ते सुद्धा धुपण म्हणून वापरावं. ते सुद्धा फुकट घालवायचं नाही. नाहीतर मग वर त्याच्यात घातलेलं जे काही आहे, तुळशीची पानं वर राहतात, हळदीची कांडी वर राहते, काळी मिरी राहते, मग हे काय करायचं, हे सुद्धा त्या हवीर द्रव्यामध्ये हवनासाठी वापरायचं आणि त्याच्या धुराचा सुद्धा आपण वापर करून घेऊ शकतो. म्हणजे काढ्यामध्ये दालचिनीचा पण उल्लेख केलाच आहे काही ठिकाणी, तो आपण वापरू शकतो दालचिनी पण याच्यामध्ये आणि ते कृमिज्ञ पण याच्यात. सगळ्या मसाल्याचे पदार्थ जे आहेत हे कृमिज्ञ आहेत, सगळेच्या सगळे मसाल्याचे पदार्थ. बरोबर. यात असा एक प्रश्न थोडासा असं, हा सर सॉरी बोलून घ्या सर तुम्ही. नाही मी बोलतच राहणार, तुम्ही प्रश्न विचारा म्हणजे मी थांबेन. आता थोडासा असा प्रश्न येतो की आता म्हणजे आम्ही मी पुण्यातून बोलतोय, चिंचवड भागातून, तर आमचे जे फ्लॅट सिस्टीम आहेत तर आता 2 खिडक्या असतात, एखाद दुसरं दार, 3-4 खिडक्या असतात, 1-2 दार असतात, एक टेरेस असतं, एक समोर जाण्याचं. अशा या सिच्युएशन मध्ये की धूर आपण म्हणजे खिडक्या बंद करून करायचा का ओपन करून करूया, कशा पद्धतीने करता येईल, किंवा यात फ्लॅट सिस्टीम मध्ये धूर करण्याची पद्धत कशी असू शकेल? या फ्लॅट सिस्टीम मध्ये सगळे झालेले आहेत फ्लॅट आणि अपार्टमेंट मध्ये झालेले आहेत अपार्ट फ्रॉम इच अदर. आता अशा अवस्थेत काय करायचं? अशा अवस्थेत आपण काय करू शकतो? आपण एक कल्पना करूया की आपल्या घरामध्ये असे प्रत्येक कोपऱ्यामध्ये एक 25-30 व्हायरस आहेत. आता घरातनं त्यांना जर बाहेर काढायचं असेल तर घरातले दरवाजे खिडक्या उघड्या ठेवाव्या लागतील. पहिल्यांदा या उघड्या ठेवायच्या, घरात सगळीकडे धूर फिरवायचा. आपल्याकडे ती धूपदाणी मिळते, या धूपदाणीमध्ये धूप तयार करायचा. मग एक दिवस त्याच्यात कापूर घाला, एक दिवस धूप घाला, एक दिवस हे सांगितलेले सगळी हवीर द्रव्य त्याच्यात घालायची, सगळी खोल्यातनं सगळीकडनं फिरवून आणायचं. आता हा धूर त्यांना सहन होत नाही, पुढच्या 5-10 मिनिटांमध्ये हे सगळे कीटक जे असतात, सूक्ष्मजीव असतात, हे आपली जागा सोडतात आणि त्यांना जसे आलेले असतात तसे जायचे मार्ग सुद्धा, एक्झिट पॉईंट त्यांना माहिती असतात. आपल्याकडचे दरवाजे खिडक्या आहेत याच्यातनं ते सगळे बाहेर निघून जातात आणि नंतर दरवाजे खिडक्या संध्याकाळनंतर बंद करावे. म्हणजे आता वेळ अगदी सांगायची झाली तर 6-6:15 दरम्यान सूर्यास्ताच्या वेळेला हे सगळे कीटक वातावरणात जास्ती पसरत असतात. ह्या झाडांवर असतात, ते बाहेर येतात, बाहेरच्या घरात येतात आणि त्यामुळे मग संध्याकाळी आपल्याकडे एक परंपरा होती, अरे संध्याकाळ वेळ झाली, संध्याकाळची वेळ झाली, कातर वेळ झाली, बाहेर पडू नकोस किंवा लवकर घरी ये. ही जी काही आजी ओरडत होती की कातर वेळी म्हणजेच या संध्याकाळच्या वेळेला सगळे व्हायरस ऍक्टिव्ह झालेले असतात. हे सगळा राक्षस गण आहे. हा सगळा राक्षस गण या संध्याकाळच्या वेळेला ऍक्टिव्हेट झालेला असतो. जे घरात घुसलेले असतात यांना संध्याकाळी बाहेर काढून टाकायचं. म्हणून संध्याकाळी शिवंकरोती म्हणायची, म्हणून संध्याकाळी देवासमोर दिवा लावायचा, म्हणून देवासमोर आरती करायची, त्यावेळी कापूर जाळायचा. त्या निमित्ताने का होईना घरातले सगळे जीवजंतू नष्ट होत होते. ही भारतीय परंपरा आहे आणि हे आपल्या भारतामध्ये प्रत्येक घरात केलं जातंय. म्हणून भारतामध्ये कोरोनाचा प्रसार पहिल्यांदा झाला नाही. जो गेला तो पहिल्यांदा चीन मधनं जो गेला तो अमेरिका, स्पेन, इटली, इंग्लंड मध्ये गेला. कारण ह्यांच्या देशामध्ये धूप आणि कापूर हे असले प्रकार काही नाही आहेत आणि म्हणून तो भारतात येऊ शकला नाही. भारतात यायला 3 महिने त्याला वाट बघावी लागली आणि आता जो आलाय तोही असाच जाणार आहे. फक्त आपण आपल्या परंपरा, रूढी, आपली संस्कृती आणि आपलं संस्कृत जर जपलं, गोमातेची जर उपासना केली, गोमाते म्हणणं मिळणारं जे गोमूत्र असेल, तूप असेल, यांचा जर योग्य वापर केला, शेण असेल त्याचा जर आपण वापर केला तर निश्चितपणे आपण कोरोनाचा प्रतिकार करू शकतो. पुण्यासारख्या शहरामध्ये गोवऱ्या मिळण्यासाठी जागा आहेत ठरलेल्या.
तुम्हाला ज्या गोशाळा आहेत या गोशाळेमध्ये तुम्हाला या गोवऱ्या मिळू शकतात, किंवा हवन द्रव्य जिथे मिळतं तिथे तुम्हाला कोळसे मिळू शकतात. ते कोळसे जरी आणले तरी चालतात. आता तुम्हाला समजा कोळसे पण मिळत नाहीयेत आणि शेळी पण मिळत नाहीत, गोवऱ्या पण मिळत नाहीत, अशा वेळेला आपण हवीर द्रव्य म्हणून बेस म्हणून काय वापरायचा? तुमच्याकडे नारळ असेल, नारळाच्या किशा असतील त्या वापरा, किंवा नारळ फोडल्यानंतर करवंटी शिल्लक राहते, ती करवंटी गॅसवर ठेवा, गॅस पेटवा, ती करवंटी आपोआप पेटते, मग ती उलट्या तव्यावर ठेवा आणि ती पेटायला लागली की तिच्यामध्ये आपण जे काही हवन सामग्री सांगितली आहे ती त्याच्यामध्ये टाका आणि सगळीकडे फिरवा. 5-10 मिनिटांनंतर दरवाजे बंद करा. नंतर परत दरवाजे उघडायचे, कारण आपल्याला मोकळा श्वास घ्यायचाच आहे. एक 2 ते 3 तास, म्हणजे संध्याकाळी 6-6:30 वाजता हा दुपारचा कार्यक्रम झाला की एक 6:20च्या दरम्यान आपण हे सगळे दरवाजे बंद करून घ्यायचे. एक 2 तास बंद ठेवावेत. 6:30, 7:30, 7:15 पर्यंत हे बंद ठेवावेत. नंतर आपण मोकळे दरवाजे उघडे ठेवावेत आणि मोकळी हवा आत यावी. आणि पुन्हा रात्री 10 वाजता झोपताना पुन्हा एकदा छोटासा धूप करावा आणि सगळीकडे फिरवावा. धूप करताना एक लक्षात ठेवायचं की याचा मोठा धूर करायचा नाही, खूप फवारा खुया, खूप उस्मटेल श्वास असं काही करायचं नाही, अगदी छोट्या प्रमाणामध्ये. म्हणजे आपण गणपतीला ती धूप कांडी विकत मिळते की नाही, त्यातनं धूर किती तयार होईल एवढा धूर जरी तयार झाला तरी तो पुरेसा असतो. आणि त्यामुळे एक लक्षात ठेवूया की धूर खूप मोठ्या प्रमाणात करायचा नाहीये, छोट्या वाटीमध्ये केला तरी पुरणारा आहे. आणि मात्र नियमितपणा पाहिजे त्याच्यात. सकाळ संध्याकाळ निदान 2 वेळा जरी केला तरी निश्चितपणे चांगला फायदा होतो. तुम्ही कुठच्याही शहरात असा, पुणे असा, नागपूर असा, मुंबई असा, नाशिक असा, नाहीतर गोवा असा, तुम्हाला सकाळ संध्याकाळ 2 वेळा धूप करायला. आता काहीच नाहीये ह्याच्यातलं द्रव्य, काहीच नाहीये, नुसता पत्रा गॅसवर ठेवा आणि या पत्र्यावर हवीर द्रव्य टाका. मग ती मीठ मोहरी असू देत किंवा वेलचीची सालं असू देत किंवा 2 लवंग असू देत, तेवढं जरी जाळलं तरी खूप चांगलं होईल. अरे वा. म्हणजे हा जे मॉडर्न ॲलोपॅथी प्रॅक्टिस मध्ये किंवा हॉस्पिटल्स मध्ये फ्युमिगेशन हा जो प्रकार केला जातो, किंवा आपल्या जे पण कधी कधी महानगरपालिकेची एखादी गाडी येते आणि आजूबाजूला काही रासायनिक धूर करते, तर हे म्हणजे मोठ्या प्रमाणात किंवा सार्वत्रिक आहे आणि आपण आपल्या घरापुरता फ्युमिगेशन करू शकतो. याच्यात काही प्रश्न यायला लागले सर याच्यात होते की आता ते थोडंसं असाच प्रश्न आहे की गाईच्या गोवऱ्या नाही मिळाल्या, म्हशीची गोवरी चालेल का आपल्याला? म्हशीच्या गोवऱ्या अगदी म्हशीच्या गोवऱ्या चालतील, बैलाचं शेण चालेल, बकरीच्या लेंड्या चालतील, काहीही चालेल, जे जळणार आहे ते काहीही चालेल. नारळाची सोडणं मिळतात ती वापरली तरी चालतील. काही नाही मिळाली, रद्दी जुनी आहे, रद्दी पेटवा, पण त्याचा धूर खूप तीक्ष्ण असतो. कागद जाळल्यानंतर त्याचा धूर तीक्ष्ण असतो, त्यामुळे तो पेटवताना जरा सावधगिरी बाळगली पाहिजे. एखाद्या लाकडाची ढलपी सळप जे असतील ते सुद्धा चालतं. बंबफोड जर असेल तर त्याच्यातलं सुद्धा आपल्याला वापरू शकतो लाकूड, काही हरकत नाही. म्हणजे धूपनाचे एवढे विविध फायदे आहेत आणि मोठा इम्पॅक्ट आहे त्यातून. ते तर तुम्ही तुमच्या गावातील हे केलं त्याच्यामुळे संभाव्य त्या अनेक आजारांना अटकाव येऊ शकतो. म्हणजे आपण हा करोना विषयाने निघालो तर अनेक आजार मला वाटतं यांनी थांबू शकतात आपण त्याच्यातून. हो, अगदी निश्चितपणे. तर आता या कोरोना विषयी चर्चा होताना पुढे असं होतंय की आता ते नेहमी सांगितलं जातं की कोरोना होतो कोणाला किंवा ज्यांनी कोणाला, जसं तुम्ही पण मग बोलता म्हणालात की वयोवृद्ध माणसांमध्ये याचं प्रमाण सगळीकडे जास्त आहे त्याच्यातून ते. आणि वयोवृद्ध माणसांच्या याच्यामध्ये त्यात अजून थोडंसं की डायबिटीज पेशंट्समध्ये कोरोनाचं प्रमाण थोडं जास्त, किंवा डायबिटीज पेशंटला थोडासा तो जास्त त्रास देतो. म्हणजे ते जे जंतू आहे ते घशातून छातीत आणि फुफ्फुसाला आणि हृदयावर परिणाम तीव्रतेने आणि फास्ट होतो आणि मग ते अनेक मृत्यूदर वाढण्याचं कारण सांगितलं जातं. तर मग आपण काहीतरी असं सांगू शकू का की आयुर्वेदाच्या माध्यमातून की डायबिटीज पेशंटनी अमुक एक पद्धतीने काहीतरी जीवनचर्या, दिनचर्या किंवा एखादं आहारी द्रव्य असं काही घेतलं किंवा असं काही, तर थोडा कोरोनापासून त्याचं संरक्षण व्हायला 1+ मदत होईल अशा अर्थाने काही? निश्चितपणे. आताचा जो आपला सीझन सुरू आहे हा वसंत संपून ग्रीष्म ऋतू सुरू झालेला आहे, उन्हाळा आहे प्रचंड, त्यामुळे एका बाजूने पित्त पण वाढलेलं आहे आणि ही जी वातावरणातली उष्णता वाढलेली आहे या उष्णतेमुळे शरीरातला वात आणि कफ हे दोन्ही दोष नैसर्गिकरित्या कमी व्हायला सुरुवात झालेली आहे. आता जे रुग्ण जुने किंवा जुन्या आजारांनी संबंधित आहेत, विशेषतः कफाशी संबंधित, छातीशी संबंधित, म्हणजे ज्यांना एखाद्याला ट्युबरक्युलोसिस असेल, ज्यांना आधी छातीत पाणी झालं असेल किंवा कॅन्सर झाला असेल किंवा डायबिटीसची औषधं 20-20 वर्ष खातायत, डायबिटीस नसताना सुद्धा डायबिटीसची औषधं खातायत, ब्लड प्रेशर नसताना किंवा नॉर्मल झालं तरी प्रेशरची औषधं खातायत, याने शरीरात उष्णता वाढत असते आणि त्याने शरीराची प्रतिकारशक्ती कमी होत असते. आयुष विभाग असं सांगतोय यासाठी च्यवनप्राश हे सगळ्यात चांगलं औषध आहे. अर्थात च्यवनप्राश घेत असताना तो ओल्या आवळ्यापासून तयार केलेला च्यवनप्राश घ्यावा असं अपेक्षित आहे.
आज मार्केटमध्ये अनेक कंपन्यांचे अनेक अगदी सोनं, चांदी, लोखंड, तांब असं सगळं घातलेले सुद्धा च्यवनप्राश मिळतात. परंतु हे सगळे च्यवनप्राश क्वालिटीने कसे असतील याविषयी मी थोडा साशंक आहे. त्यामुळे सगळ्यात चांगला च्यवनप्राश कुठचा? तुमच्या गावात जे वैद्य पंचकर्म करतात त्या दवाखान्यात जाऊन तुम्ही त्या वैद्यांचा सल्ला घ्या आणि आपल्याला आवश्यक असलेला च्यवनप्राश त्यांच्याकडनं निवडून घ्या. ते निश्चितपणे तुम्हाला चांगला सल्ला देऊ शकतील. आज क्वारंटाईनच्या काळामध्ये आपण आपला गाव तर सोडून जाऊ शकणार नाहीये. त्यामुळे गावामध्ये पंचकर्म करणारे आयुर्वेदाचारी असा बोर्ड लावलेले जे पदवीधर असतील, आयुर्वेदाचे ऑथेंटिक पदवी प्रॅक्टिस करणारे वैद्य यांच्याकडे जा आणि त्यांचा सल्ला घ्या. मग ते तुम्हाला आहाराचा सल्ला चांगला देतील. च्यवनप्राश सारखं औषध आहे ते सुद्धा खाऊ शकतो आपण. आवळ्याची चटणी करून घेऊ शकतो. रोज सकाळी उठल्यानंतर तूप साखर खाऊ शकतो. रात्री झोपताना तूप साखर खावी. 1 कपभर गरम गरम पाणी प्यावं. या तुपामध्ये सुद्धा एक प्रचंड शक्ती आहे. हे तूप गाईचंच असावं याच्याकडे कटाक्षाने लक्ष द्यावं. इंग्लिश गाईचं म्हणजे मी म्हणेन आता तुम्ही सगळं इंग्लिशवर घसरता का? हो, गाई सुद्धा इंग्लिश आपल्याला चालत नाही. पाश्चात्य गाई सुद्धा चालत नाही. त्या सुद्धा भारतीयच पाहिजेत. या गोवऱ्या सांगितल्या या सुद्धा भारतीय बनावटीच्या गाईच्या शेणाच्याच लागतात. ह्याच्यावर संशोधन झालेलं आहे. म्हणजे जर्मनी सारख्या राज्यामध्ये राष्ट्रामध्ये हे संशोधन होतंय. डेन्मार्क सारख्या देशामध्ये संशोधन होतंय. पोलंड, रशियामध्ये, न्यूझीलंडमध्ये संशोधन होतंय की भारतीय बनावटीच्या ज्या गायी आहेत या गायींमध्ये एक वेगळं एक एनर्जी आहे, वेगळी वेगळं एक प्रथिन सुद्धा मिळतं त्यांच्या दुधामध्ये. त्यामुळे त्यांच्याकडे A1 दूध आणि A2 दूध असे 2 प्रकारचे दूध सुद्धा मिळतं. त्यामुळे या भारतीय बनावटीच्या गायींचं जे शेण आहे ते किंवा ते गोमूत्र जे आहे हे देखील वापरलं तरी चालू शकतं. तूप साखर खायची आणि त्याच्यावर घोटभर गरम पाणी प्यायचं. एवढं जरी केलं तरी प्रतिकार शक्ती वाढायला मदत होते. नेहमी शाकाहारी जेवण घ्या असं आज जागतिक आरोग्य संघटना सुद्धा सांगते. आजच आरोग्य संघटनेचं एक पत्रक प्रसिद्ध झालंय. त्याच्यात ते असा दावा करतायत की कोरोना बाधित जे सगळे आहेत ते सगळे मांसाहार सेवन करणारे आहेत असं लक्षात आलंय. हे ढोबळमानाने केलेली आकडेवारी आहे. या आकडेवारीला मी फार महत्व देत नाही, कारण हे आकडे असतात, मटक्याचे सुद्धा आकडे असतात, ते कसे फिरवू शकतो आपण. त्यामुळे त्या आकड्यांवर फार विश्वास ठेवायचा नाही किंवा यंत्रांवर फार विश्वास ठेवायचा नाही. माझी प्रतिकार शक्ती चांगली आहे की नाही माझं मला कळलं पाहिजे. मी फिट अँड फाईन आहे कसं ओळखायचं? मला सकाळी रोज 6 वाजता जाग येते का? जाग आल्यानंतर लगेच मला मलप्रवृत्ती होते का? कॉल येतो का? मी 2 मिनिटात म्हणजे 2 नंबरचं काम करून मी परत 5 मिनिटात बाहेर येऊ शकतो का? त्यानंतर माझी भूक खूप छान आहे का? समाधान मिळतंय का 2 नंबर साफ झाल्यानंतर? तहान भूक चांगली आहे का? 10 वाजता भरपूर जेवण जातंय का? जेवण झाल्यानंतर तृप्ती असं वाटलं पाहिजे, वा छान जेवण झालं असं वाटलं पाहिजे. त्यानंतर तुम्हाला नेहमीची जी कामं आहेत ही कामं करून सुद्धा फार थकवा येता नाहीये, म्हणजे तुमची एनर्जी तुमच्याकडे राहू शकते. तुम्हाला सर्दी, खोकला, ताप हे काही असता नाहीये किंवा इतर ऍसिडिटी म्हणा, गॅस म्हणा, अजीर्ण म्हणा याच्यातलं काही असता नाहीये. आणि हे आपण सहज करू शकतो. संध्याकाळच्या वेळेला पुन्हा नेहमीचा आहार तुमचा घ्या. सकाळच्या वेळेला व्यायाम करा. त्याच्यामध्ये सूर्यनमस्कार आहे, त्याच्यामध्ये प्राणायाम आहे, एक 10 मिनिटं योगासनं करा, जी आज रामदेव बाबांनी गेली कित्येक वर्ष भारतामध्ये सांगितलंय, भारताबाहेरच्या सगळ्या देशांमध्ये सांगितलंय की योगासनं करा, प्राणायाम करा, शुद्धिक्रिया करा, नमन मुद्रा करा, ज्यामुळे तुमच्या फुफ्फुसांची क्षमता वाढू शकते. हा सायनसचा जो भाग आहे सगळा, ज्याला आपण ऊर्ध्व जत्रुगत सगळे अवयव जे आहेत, ह्या सगळ्या अवयवांना शुद्ध ठेवण्यासाठी ह्या प्राणायामांचा, अनुलोम विलोमचा, कपालभातीचा खूप छान फायदा होतो. भ्रामरीचा खूप चांगला फायदा होतो. हे सगळे नियमितपणे व्यायाम करा. ज्यांना हेही जमत नाहीये त्यांनी नुसतं असं जमिनीवर लोळत जायचं, ज्याला लोटांगण म्हणतो आपण. आहे त्या बेडवर जरी लोळत गेला तरी चालेल, पण मी असं सांगतो की मातीवर लोळू नका, जमिनीवर लोळा. ज्यांना शक्य आहे त्यांनी वाळूत जाऊन लोळा. अतिशय सुंदर व्यायाम प्रकार आहे. लोळत जेव्हा आपण जातो तेव्हा फुफ्फुसं दाबली जातात, हृदय दाबलं जातं, सगळे अवयव दाबले जातात आणि आपल्याच वजनाचा आपल्या शरीराला बारीक करण्यासाठी फायदा करून घेतला जातो. हे जे फिरणं आहे त्याला कुंडलिकावत भ्रमण असं म्हटलेलं आहे चरकाचार्याने. आणि हा एक उत्तम व्यायाम सांगितला आहे, फक्त तो आपण दुर्लक्षित केला. तसा दुसरा एक व्यायाम आहे प्रदक्षिणा घालणं, गोल फिरायचं स्वतःभोवती. मग 3-4 वेळा असं फिरायचं, 3-4 वेळा परत उलट फिरायचं. यामुळे सुद्धा फुफ्फुसांमध्ये जे काही दोष असतात हे सगळे बाहेर यायला मदत होत असते. या फिरण्यामधनं खाली जे दोष आहेत ते सगळे वरच्या दिशेने जायला सुरुवात होत असते असं लक्षात येतं. यावर माझे व्हिडिओ आहेत, हे व्हिडिओ सुद्धा बघितले तरी चालतील. दामले उवाचे असं सर्च करून त्याच्यामध्ये या प्रदक्षिणांचे जे व्हिडिओ आहेत, क्रमांक किती प्रदक्षिणा 89 दामले उवाच्याचा 89 भाग जो आहे ह्या प्रदक्षिणांसाठीचाच आहे असं मला वाटतंय. जरा सर्च करून बघितलं तर लक्षात येईल की हे नियमितपणे व्यायाम आपण करूया, त्याने सुद्धा प्रतिकार शक्ती वाढायला मदत होते.
आहारात मी मगाशी बोलत होतो की आहाराची सुरुवात ही तूप खाऊन करावी. पहिला घास तुपाचा घ्यावा. हा जो तुपाचा पहिला घास जो आहे, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी अशी आपली म्हण आहे. हे तूप गाईचंच पाहिजे. अगदी गाईचं नाही मिळालं तर गावठी म्हशीचं घेतलं तरी चालेल, पण डालडा नको एवढं मात्र निश्चित. वनस्पती तूप घ्यायचं नाहीये, प्राणीचं तूप घेतलं तरी चालू शकेल. जे मिळतंय ते प्राणी जे आहे असं समजून खाल्लं तरीही चालू शकेल. जे आहे मिळतंय त्याला नमस्कार करायचा, पूर्ण ब्रह्म म्हणायचं, त्याला नमस्कार केला की त्यातले सगळे दोष जातात अशी आपली संस्कृती सांगते. आता आपण बाजारात आणणार त्या तुपाला कुठे आपण शोधत बसणार आहे, गाईचं आहे की म्हशीचं आहे की बकरीचं आहे की शेळीचं आहे, नाही शोधू शकणार. आहे त्याला नमस्कार केला आणि म्हटलं की हे तूप माझं रक्षण करण्यासाठी मी भक्षण करतोय, या तुपामधनं जे फायदे आहेत हे सगळी फलश्रुती त्याची मला उपयोगी पडू देत, असा त्या तुपाला नमस्कार करायचा, असा त्या परब्रह्माला नमस्कार करायचा आणि आपण सेवन करायचं. एक निश्चित सांगेन, पालेभाज्यांच्या मागे ह्या दिवसात अजिबात लागू नका. आज क्वारंटाईनच्या दिवसामध्ये बाहेर येणाऱ्या ज्या पालेभाज्या आहेत, ह्या पालेभाज्यांवर अनेक प्रकारची केमिकल्स फवारणी झालेली आहे. ह्या पालेभाज्या लवकर येण्यासाठी त्यांना जमिनीमधनं सुद्धा रासायनिक खतांची भरपूर मदत दिलेली आहे. आणि अशा खतावर पिकवलेल्या आणि रेल्वे लाईनच्या बाजूला सांडपाण्यावर वाढवलेल्या पालेभाज्या आपण खाऊन आपली इम्युनिटी कशी वाढेल सांगा मला. त्यापेक्षा कडधान्य खा, उसळी खा सगळ्या प्रकारच्या, पण उसळी खात असताना त्या कडधान्यांना मोड आणू नका. एक दिवस फक्त भिजवा आणि दुसऱ्या दिवशी शिजवा आणि दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत त्या सगळ्या संपवून टाका. जो आपण आहार केलेला आहे, तयार केलेला आहे, आता सगळे क्वारंटाईन मध्ये आहेत, सगळे घरीच आहेत, त्यामुळे जेवण बनवायला पुरुषांची सुद्धा मदत होत असणार असं मी गृहीत धरतोय. हे सगळे आपण जेवण जे करतोय हे पुढच्या 45 मिनिटांमध्ये तयार झाल्यापासून संपलं पाहिजे. मी म्हणतो कोरोना ही एक संधी आहे. आपण या संधीचा वापर करून दिनचर्या जी फॉलो करायची आहे, जी आयुर्वेदात सांगितलेली आहे, जी आम्हाला नेहमीच्या अनक्वारंटाईन युगात वापरता येत नाहीये, ती वापरता येण्यासाठी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे सकाळी 6 वाजता उठायचं, 10 वाजेपर्यंत अन्निक उरकायची, व्यायाम करायचा, 10 वाजता जेवायचं, पुन्हा 10 ते 4 पर्यंत काही भाग काम करायचं, वाचन करायचं, अवांतर काम करायचं, संध्याकाळी 6 वाजता शुभंकरोती म्हणायची, देवाकडे दिवा लावायचा, धूप घालायचा आणि संध्याकाळी 7 वाजता पुन्हा एकदा जेवायचं आणि संध्याकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत पुन्हा काहीतरी गमती जमती करायच्या. हा जो आपला दिनचर्येचा भाग आहे, याच्यात आयुर्वेदाला आपण जर बसवलं तर निश्चितपणे खूप चांगले फायदे आपल्याला दिसून येऊ शकतात. म्हणजे सर तुम्ही म्हणता इतकं असं प्रिसाइजच वाटतो की आता तुम्हाला येणार पुढचे 2-3 प्रश्नांपैकी असेच प्रश्न आहेत की आता आपण क्वारंटाईन याच्यामध्ये असल्यामुळे एक तर कॉन्स्टिट्यूशनचे प्रॉब्लेम्स लोकांचे वाढले थोडेसे. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय, बसून राहणं आणि खाणं आणि बाहेर जायचं नाही निमित्त झालं की मला व्यायाम नाही करायचा. तर मग घरात जसं मी तुमचा तो युट्यूबवरचा व्हिडिओ बघितला होता, लोटांगण घालायचं याच्यातून तो त्यात तुम्ही असं पण म्हटलं होतं कॉन्स्टिट्यूशनला पण चालतो आणि पोटाचा घेर म्हणजे सगळे लोक जे लगेच म्हणजे खूप लोक तक्रार करतात आमचं पोट मोठं आहे, पोटाचा घेर मोठा आहे, पोट कमी होत नाहीये, तर त्याला पण तो उपयोगी होतो वाटेल सर. निश्चितपणे. आता साधी गोष्ट आहे, जिथे फुगलेला आहे, आता फुगा आहे, मी मुद्दाम दाखवतो हा फुगा फुगवला, आता याच्यामध्ये हवा भरली, ही भरलेली हवा जर बाहेर काढायची असेल तर याला दाबण्याशिवाय काहीही पर्याय नाहीये. हा दाबल्यानंतर ही सगळी हवा निघून जाणार आहे. हा पोट असाच फुगा आहे, तो दाबला गेला पाहिजे तर त्याच्यातली हवा निघून जाईल, वरून खालून कुठेही जाऊ देत, पण ती पोटात जी आहे ती बाहेर आली पाहिजे. आणि शरीर उत्तम डॉक्टर आहे, आपल्याला काय हवंय ते शरीर सांगत जातं. त्या शरीराकडनं निर्माण होणारे जे वेग आहेत, शरीराकडनं निर्माण होणारे जे रिफ्लेक्स आहेत, हे रिफ्लेक्स ओळखायचे. आपल्याला साधी सर्दी झाली तर शेंबूड येतो. आता हा शेंबूड जो येतो, हा शेंबूड तयार कुठे करतो, कोण करतं, तर शरीर तयार करतं. आतमध्ये गेलेले जे सगळे व्हायरस आहेत, ह्या सगळ्या व्हायरसला तिथल्या तिथे अडवलं जातं, एक सिक्रेशन तयार केलं जातं आणि या सिक्रेशनला नाकातनं परत बाहेर काढलं जातं. जे खाली फुफ्फुसात जाणारं होतं त्याला शेंबूड या स्वरूपात पुन्हा नाकातनं बाहेर काढलं जातं. हे चांगलं आहे की वाईट आहे सांगा मला? निश्चित चांगलं आहे, शरीर शुद्धीचा भाग आहे. याचा अर्थ शरीर शुद्ध करतंय, नाकातनं पाणी येतंय, डोळ्यातनं पाणी येतंय, जोरात शिंका येत आहेत, ह्या शिंका यालाच पाहिजे. आज ऍलोपॅथीचे प्रॅक्टिशनर्स असं सांगतात की शिंक दाबून ठेवणारी औषधं घ्या, सर्दी सुकवणारी औषधं घ्या. अरे ही सगळी सर्दी सुकवणारी औषधं घेऊन तो व्हायरस मी माझ्या घशातच ठेवणार आहे, जो परिणामी खाली जाणार आहे आणि मग रोग वाढणार आहे. म्हणजे आजची जी सिस्टीम आहे ही सिस्टीम रोग वाढवणारी सिस्टीम आहे असं माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे शरीराला ओळखा, शरीरातनं जे बाहेर काढलं जातंय, मगाशी मी म्हटलं की जी काही सप्त छिद्र आहेत, शरीराला असलेली जी सगळी दारं आहेत, ती सगळी दारं मोकळी करून ठेवायची. नाकातनं गळतंय, गळू द्यावं,
डोळ्यातनं पाणी येतंय, येऊ द्यावं. कानातनं काही येतंय, येऊ द्यावं. उलटी झाल्यासारखी वाटते, करू द्यावी. 1 नंबरला जास्ती होतंय, होऊ द्यावं. घाम जास्ती येतोय, होऊ द्यावा. 2 नंबरला होतंय, होऊ द्यावं. जर होत नसेल तर काय करावं? सरळ साधं गावठी खोबरेल तेल प्यावं. पोट साफ राहण्यासाठी खोबरेल तेलासारखं दुसरं चांगलं औषध नाही. तूप खायचा कंटाळा असतो काही जणांना, खोबरेल तेल घेऊ शकतो. अगदी घरी काढलेलं गावठी खोबरेल तेल 2-2 चमचे 3 वेळा जर घेतलं, आयुष्य विभागामध्ये आत्ताही सांगितलेलं आहे की खोबरेल तेलाचं गुळण्या करा असं सांगितलेलं आहे, ज्याला आज ऑइल पुलिंग असं म्हणतात. आयुर्वेदामध्ये याला कवल धारण असा एक शब्द सांगितलेला आहे. हे सगळं आयुर्वेदात सांगितलेलं आहे. म्हणजे उगाच मी असं ठोकाठोकी करत नाही, हे सगळं ग्रंथात सांगितलेलं सांगतोय की खोबरेल तेल गळ्यात घशात घ्यायचं, ते गुडगड गडगड असा आवाज करायचा, इकडे तिकडे फिरवायचं, सायनस मध्ये जाईल असं बघायचं, नाकामध्ये खोबरेल तेल सोडायचं. हा सगळा भाग जो आहे हा ऑइलिंग करून ठेवायचं. आतून ऑइलिंग आणि बाहेरनं ऑइलिंग. बाहेरनं ऑइलिंग म्हणजे ऑइल पेंट लावणं. तेल लावायचं शरीराला, संपूर्ण कानामध्ये तेल घाला, डोळ्यात काजळ घाला, डोक्यावर तेल घाला, नाकात तेल घाला, तेल प्या आणि पूर्ण अंगाला लावा. पूर्ण अंगाला तेल लावणं म्हणजे अभ्यंग. आता तेल लावलं आणि जर तुम्ही बाहेर गेलात तर बाहेरचे जंतू तुमच्या त्वचेवर येणार नाहीयेत, ते तेलावर येतील, तेलाला चिकटून राहतील आणि आंघोळ करणार तेव्हा तेलावरनं सगळे परत बाहेर निघून जातील. साधी गोष्ट आहे. आयुर्वेदातल्या ज्या काही दिनचर्येमध्ये सांगितलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या इतक्या वैज्ञानिक आहेत की त्या आता जेव्हा मी कोरोनाच्या टेस्टवर बघायला जातोय तेव्हा असं लक्षात येतं की आमचे वैज्ञानिक, मी त्यांना ऋषी पण म्हणत नाही, आमचे श्रेष्ठ वैज्ञानिक, शास्त्रज्ञ, संशोधक इतक्या सूक्ष्म बुद्धिमत्तेचे होते की त्यांच्याकडे कदाचित नसेल सुद्धा, असेल सुद्धा, मला माहित नाही, दुर्बिणीचा शोध लागलेला नसताना, लेन्सचा शोध लागलेला नसताना शरीरामध्ये जंतू प्रवेश कसा होतो हे अतिशय उत्तम श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. हे जे सगळे व्हायरस इन्फेक्शन शरीरात जातं हे कसं कसं जातं त्याचा एक श्लोक सांगितलाय. प्रसंगात गात्र संस्पर्शात, निश्वासात सहभोजनात, एक शय्यासनादपि वस्त्र माल्यानुलेपनात, ज्वरश्च कुष्ठश्च शोषश्च नेत्राभिषंद एवच, औपसर्गिक रोगांश संक्रामंती नरानरम. एका नरापासून दुसऱ्या नराला हा औपसर्गिक रोग, ज्याच्यामध्ये ज्वर आहे, ज्वर म्हणजे ताप आहे, जो आत्ताचा ताप येणारा आहे ना कोरोनाचा, हा आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कुष्ठरोग म्हणजे त्वचेचे आजार आहेत, डोळ्यांशी संबंधित आजार आहेत, साथीचे सगळे रोग आहेत. हे सगळे आजार कशा कशामुळे होतात? प्रसंगोत्पातामुळे आपण सेकंड करतोय किंवा गळ्यात गळे घालतोय, मुलाला असं गालगुच्चा घेतोय, कोणाची तरी पापी घेतोय, मिठ्या मारतोय, हे आजार माहित नसलेल्या व्यक्तींचं सांगतोय आम्ही. हे माहित नसलेल्या व्यक्ती, ओळखीच्या व्यक्तींचा, आपल्या घरातल्या व्यक्तींना काही दोष नाहीये, नाहीतर मग परत सगळे माझ्याकडे असे नजर राखून बघायला, माझ्या मुलावर मी प्रेम करायचं नाही का, बायकोवर मी प्रेम करायचं नाही का. घरातल्यांचं मी सांगत नाहीये, बाहेरच्या व्यक्तींशी आपण कसं वागतोय त्यांच्याशी आपल्याला हे सावधगिरी बाळगली पाहिजे. प्रसंगात गात्र संस्पर्शात, निश्वासात, एकमेकांचा श्वास एकमेकांच्या श्वासात मिसळणार नाही, इतक्या अंतरावर, म्हणजे 1 मीटर अंतरावर राहावं, हे सांगतोय. निश्वासात, एकमेकांचं उष्ट खाऊ नका, एकमेकांच्या ताटातलं जेवून खाऊ नका. आज काय होतंय, मी खाल्लेला केक दुसऱ्याच्या तोंडात भरवला जातोय, तिसऱ्याच्या तोंडात भरवला जातोय, हे सगळं चुकीचं आहे. एकमेकांच्या तोंडातले व्हायरस इकडे तिकडे पसरण्याचा एक उत्तम मार्ग तो आहे, त्यामुळे हे घेऊ नका. एक शय्यासन, एकाच बेडवर सगळ्यांनी झोपू नका. वेगवेगळ्या ठिकाणी आपापली आसनं, वेगवेगळी रोलिंग, तुमचं जे अंथरूण आहे हे वेगवेगळे ठेवा. आपली उशी वेगळी असावी, आपला टॉवेल वेगळा असावा. आज बेसिनवरचा टॉवेल जो आहे सगळेजण आपले सगळे अवयव त्याला येऊन पुसतात. हा व्हायरस पसरण्याचा सगळ्यात मोठा कपडा घरातला जर असेल तर तो बेसिनवरचा टॉवेल आहे. हे बेसिन गावांमध्ये नसतं, हे शहरामध्ये आहे. त्यामुळे हा व्हायरस सगळा पसरतोय, शहरांमध्ये पसरतोय, या सगळ्या चुकीच्या गोष्टींमुळे पसरतोय. चप्पल घराच्या बाहेर काढा, आल्यानंतर हातपाय धुवून घरात प्रवेश करा, हातपाय धुतल्याशिवाय, आंघोळ केल्याशिवाय स्वयंपाकघरात जाऊ नका. या सगळ्या सोवळं पाळण्याच्या ज्या पद्धती होत्या, त्या क्वारंटाईन होण्याच्या पद्धती होत्या. आपल्याकडे सुवेर आणि सुतक पाळलं जातं, म्हणजे एखाद्याचं समजा माहीत झालं घरामध्ये तर त्या घराला 11 दिवस अस्पर्श ठेवलं जातं, क्वारंटाईन केलं जातं. काय चुकीचं आहे सांगा मला? घरात बाळंतीण आहे, या बाळंतीणीला 12 दिवस एका खोलीत क्वारंटाईन केलं जातं. असा शब्द वापरला की लक्षात येतं की भारतीय संस्कृती किती श्रेष्ठ आहे. केस कापून आलो की आंघोळ केल्याशिवाय घरात यायचं नाही, ही परंपरा आपल्या शास्त्रातनं सगळ्या जगाला कळलेली आहे. त्यामुळे हे जे काही जंतू संसर्ग होण्याचे जे चान्सेस आहेत
हे एकमेकांच्या वस्तू एकमेकांना देण्या घेण्यामध्ये आहे. मग ते साधे मोबाईल असू देत किंवा कानात घालायचे प्लग्स असू देत किंवा एकमेकांचे चष्मे असू देत किंवा एकमेकांची ओढणी स्कार्फ असू देत, नाकातली असू देत, बिंद्या असू देत, टिकल्या असू देत, चपला असू देत, एकमेकांचं अजिबात वापरायचं नाही असं आयुर्वेद सांगतो. म्हणजे या शास्त्रज्ञांची दृष्टी इतकी सूक्ष्म होती की या वस्तूंवरनं देखील जंतूंचा प्रसार होतो आणि आपल्याला जनोपदध्वंस व्याधी होतात हे सांगितलेलं आहे. इतकं सुंदर सांगितलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या आयुर्वेदाच्या ज्या काही दिनचर्या किंवा भारतीय संस्कृतीतल्या ह्या ज्या काही पाऊलखुणा आहेत त्या पुन्हा एकदा आपल्याला जाग्या केल्या पाहिजेत. आयुर्वेद आणि आयुर्वेदिक संस्कृती ही एक असं संघ चालतं ज्यातून याला तुम्ही सांगा खूप प्रश्न सर आज येत आहेत. त्यातला एक पहिला मला थोडासा घ्यावासा वाटतो की सगळ्यांचं म्हणणं की परदेशामध्ये माझा मुलगा किंवा माझी मुलगी परदेशात आहे आणि थोडासा प्रसार जास्त आहे, तर असं तिथे पण इम्युनिटीसाठी जे फॅक्टर जे आहेत च्यवनप्राश ही गोष्ट तिथे मिळेल किंवा नाही मिळणार, तर असं काही सांगू शकू की आपण तिथल्या लोकांना उपयोगी पडेल किंवा ही दिनचर्या त्यांच्यासाठी उपयोगी पडेल असं सांगता येईल का? अशी व्हेन इन रोम डू ॲज द रोमन्स डू असं म्हणतात. म्हणजे जेव्हा तुम्ही रोम मध्ये असता तेव्हा रोमन माणसं जशी वागतात तसं तुम्ही वागायचं. पण बाय इंडियन जर तुम्ही असाल तर इंडियन लोक जसं वागतात. इंडिया ही आज भारतात एक मोठी हब आहे, एक थिंक हब आहे. या इंडियाकडे आज सगळ्या देशांचा एक वेगळा नजर आहे की आपल्याला इंडियाकडनं काहीतरी नवीन शिकता येईल. आणि म्हणून पंतप्रधानांना, आमच्या पंतप्रधानांना 18 देशांच्या कोरोना प्रतिबंधक समितीचे अध्यक्ष केलं, कारण भारताकडनं काहीतरी वेगळं अपेक्षित आहे या सगळ्यांना. आणि हे वेगळं अपेक्षित आहे हे आपण फक्त आयुर्वेदाच्या माध्यमातून देऊ शकतो, अन्य कोणत्याही पद्धतीमधनं नाही. त्यामुळे परदेशामध्ये जे आपले सगळे बांधव आहेत त्यांनी सुद्धा आपण भारतीय आहोत याचं पूर्ण भान ठेवावं. सकाळ संध्याकाळ देवाकडे प्रार्थना करावी, निरांजन लावावं, तुपाचं निरांजन लावावं, घरामध्ये थोडासा धूप करावा, जेवणाच्या वेळा नियमितपणे पाळाव्यात, शाकाहारीच राहावं. तिथे जे मिळतं ते फ्रीज मधलं शिळं अन्न खाऊ नका. फ्रीज मधलं जे अन्न असतं हे सगळं पर्युषित अन्न आयुर्वेदात सांगितलेलं आहे, ज्याच्यामध्ये सूर्यकिरण जाऊ शकत नाही, चंद्राचा प्रकाश जाऊ शकत नाही, हवेचा स्पर्श होऊ शकत नाही, असं अन्न निषिद्ध आहे. ते आमच्या ग्रंथात लिहिलंय. वाग्भटाचार्यांनी सूर्येंदू पवनम अदृष्टम न भक्षयेत असं स्पष्ट लिहिलेलं आहे. आता त्यांना माहित नव्हतं फ्रीज आता तयार करणार आहे, पण सूत्र लिहून ठेवलंय की ज्याच्यामध्ये सूर्यप्रकाश जाऊ शकत नाही, चंद्र जाऊ शकत नाही, वारा जाऊ शकत नाही. असं काय म्हणजे जे क्लोज चेंबर मध्ये आहे किंवा हवाबंद खाद्यपदार्थ, टीन फूड जे आहे हे आरोग्याला अपायकारक आहे हे वाग्भटांनी केव्हाच जाणलेलं होतं आणि फक्त सूत्ररूपात सांगितलेलं होतं. कोरोना सुद्धा सूत्ररूपात पूर्वी सांगितलेलाच होता. त्यामुळे परदेशात असा किंवा देशात असा भारतीय आहोत हे विसरू नका. आणि या परंपरांचं जर आपण पालन केलं, कोरोना काय कोरोनाचा बाप आला तरी आपण काही करू शकणार नाही आणि अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. आपण निश्चितपणे याचा प्रतिकार करू शकतो, कारण तेवढी इम्युनिटी, शारीरिक शक्ती, मानसिक शक्ती आणि आध्यात्मिक शक्ती आपल्याकडे आहे. या 3 शक्तींचा जर आपण युक्तीने वापर केला तर कोरोनाचा प्रतिकार आपण कोणत्याही देशात राहून करू शकतो याची मला खात्री आहे. छान छान, उत्तम उत्तम, खूप सुंदर मार्गदर्शन सर. तर याच्यात नेहमी असा एक मुद्दा निघतो की वेगवेगळ्या ठिकाणी त्याची काय माध्यमातून पण चर्चा होत असते की अमुक एक औषध, आयुर्वेदिक औषध कोरोनावर आहे किंवा हे कोरोनाला उपयुक्त आहे. आता यातल्या बऱ्याचशा गोष्टी खरं आपण त्या क्षेत्रातल्या असल्यामुळे आपल्याला कल्पना आहे, हे सगळं थोडंसं थोतांड असतं, काही लोक कुठूनही काढतात यातून, ते हे निश्चित आहे. पण तरी पण आपण एखादं असं औषध, साधारणतः मध्यंतरी आयुषनी संशमनी वटीचा उल्लेख केला होता, तर एखादं औषध आपण सांगू शकू का की तुम्ही हे नियमित घेऊ शकता, की ठराविक त्याची मात्रा आपण सांगू शकू का की ते घेणं योग्य आहे या सगळ्या वातावरणामध्ये? याच्यातून ते साधी सोपी औषधं 2 सांगतो, कंपनी कुठचीही असू दे. महासुदर्शन काढा नावाचा काढा विकत मिळतो, हा सगळ्या प्रकारच्या ज्वरासाठी सांगितलेला आहे. महासुदर्शन काढा नावाचा कुठच्याही कंपनीचा काढा घ्या, मोठ्यांसाठी 4-4 चमचे 2 वेळा. त्याने भूक पण चांगली राहते, प्रतिकारशक्ती वाढायला मदत होते, लघवी संडास साफ राहतो, शरीरातील उष्णता बॅलन्स केली जाते, पित्तही न वाढवता. पाणी घालून घेतलं तरी चालू शकेल. जेवायच्या अगोदर घ्या 4-4 चमचे 2 वेळा. आणि जेवणानंतर सीतोपलादी चूर्ण नावाची पावडर विकत मिळते. सीतोपलादी चूर्ण साधं औषध आहे, त्याच्यात कुठचंही भस्म नाहीये किंवा काही नाहीये. हे सगळं औषध जरी तुम्ही घेतलं, मधातनं चाटून खा. ज्यांना पित्ताचा त्रास होतो त्यांनी ते तुपातनं खावं. ज्यांना मध आणि चाटणं काही नको, पाण्याबरोबर घ्यावं. पाण्याबरोबर नकोय, नुसतं चघळून खाल्लं तरी सुद्धा फायदा होतो. एक चमचा 2 ते 3 वेळा जरी चघळून खाल्लं तरी सुद्धा ही 2 औषधं आपल्या घरात संग्रहात कायम असावीत. जसं भिंतीवरी अमुक अमुक निर्णय असावे असं जर सांगितलं जातं, कायम असावीत. पहिलं औषध महासुदर्शन काढा आणि दुसरं सीतोपलादी चूर्ण.
संशमनी वाटी पण चांगली आहे. पण कसं असतं माहितीये, औषधं ही आयुर्वेदाच्या वैद्यांचा सल्ला घेऊनच करावी. कुठचा तरी आपले व्हॉट्सअप महाराज, त्या विद्यापीठ खूप मोठी झालेली आहेत ना. फेसबुक विद्यापीठ आहे, युट्यूब एक मोठं विद्यापीठ आहे, व्हॉट्सअपचं एक विद्यापीठ आहे. त्यांचे कुलगुरू, प्रत्येक जण कुलगुरूच आहे. आणि हे कुलगुरू जे आपल्याला सांगत असतात ते आपण सगळं माझ्यासाठीच सांगितलंय की काय असं सांगून सगळे सल्ले आपण मानतो आणि अशाने आपण काही औषधाचा विचार जर करताना आपल्या जवळच्या वैद्यांचा सल्ला जरूर घ्या. आपण स्वतः वैद्य होऊ नका. वैद्य होण्यासाठी त्यांनी कमीत कमी 5.5 वर्ष त्या कॉलेजमध्ये फुकट घालवलेली आहेत. फुकट शब्द कौसातला आहे, खर्चिक केलेली आहेत आणि अनुभव पदरी पाडलेले आहेत. त्यांच्या अनुभवांचा काहीतरी फायदा करून घ्या. खरं एखादं औषध घेणं. तुम्ही मग बोलता म्हणालात की खोबऱ्याचं तेल याच्यासाठी मला वाटतं मग कॉन्स्टिपेशनसाठी घ्यावं. तर किती लोक म्हणजे युट्यूब आणि व्हॉट्सअपवर सगळीकडे सांगितलं पाणी भरपूर प्या असं सांगितलं जातं. आता पाणी भरपूर पिऊन लघवी साफ होईल, पोट कसं काय साफ होणार आहे? हा लॉजिक ट्रॅकच वेगळा आहे ना. वरनं पाणी घेतलं की ते लघवीत न जाणार आहे की संडास मधनं जाणार आहे? निश्चितपणे लघवीत न जाणार. लघवीत न जाणार आहे. साफ व्हायला पाहिजे असेल तर तुम्ही तेल प्यालात तर ते तेल संडास मधनं जाईल. तेल पिलं तर ते लघवीत न जाईल की संडास मधनं जाईल? तर ते निश्चितपणे पोट साफ होण्यासाठी पाण्यापेक्षा तेलाचा वापर नक्की चांगला आहे. आणखीन एक, या तेलावरनं आठवलं की तेल जे आहे हे तुम्हाला लुब्रिकेशन म्हणून सुद्धा वापरता येतं, भूक वाढवण्यासाठी सुद्धा वापरता येतं, पोट साफ होण्यासाठी वापरता येतं. अनेक प्रकारे तुम्हाला तेल वापरता येतं. त्यामुळे खोबरेल तेल तुम्ही बिंदास घ्या, काहीच प्रॉब्लेम नाही. कच्च्या स्वरूपात आपण घेतो त्यामुळे कोलेस्ट्रॉल सुद्धा वाढत नाही. अशी एक भीती असते की तेल तूप खाल्लं की कोलेस्ट्रॉल वाढतं की काय. जेव्हा तुम्ही तेलकट खाता तेव्हा वाढतं, परंतु जेव्हा तुम्ही कच्च्या स्वरूपात तेल घेता तेव्हा कोलेस्ट्रॉलची भीती नसते, असं आधुनिक विज्ञान सुद्धा सांगतंय. आणि आता मी खोबरेल तेलाचं एवढं प्रमोशन का करतोय, तर एक तर मी कोकणातला आहे त्यामुळे आमचं खोबरेल तेल सगळ्या जगात प्रसिद्ध झालं पाहिजे म्हणून मी खोबरेल तेलाचं प्रमोशन करतो. आणि दुसरं, आपण जिथे राहतो त्या प्रदेशातलं जे धान्य आहे ते आपल्यासाठी आहे म्हणून सुद्धा खोबरं कोकण मुंबई समुद्र किनारपट्टीचा जो सगळा भाग आहे इथे तुम्हाला खोबरेल तेल चालू. पण पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या भागामध्ये किंवा नाशिक वगैरे या भागामध्ये तीळ तेल चांगलं आहे किंवा शेंगतेल चांगलं आहे. आपल्या परंपरेमध्ये जे तेल होतं ते तेल वापरूया आपण. ते तेल आपल्याला निश्चितपणे फायदा देणार असेल. अरे छान. म्हणजे तेलाचा हा बहुआयामी वापर आणि वेगळी अँगल लोकांना तेल तुपाची फार भीती जी असते ती जरा कमी करेल. आता सगळं एक तर त्याच प्रश्नाला उपप्रश्न माझा उपउत्तर म्हणतो की पाणी भरपूर पिलं जात होतं असं जे सांगितलं जातंय ते पाणी जरा कमी करणं आवश्यक आहे. हे जे भरपूर पाणी जातंय हे जर पाणी पचलं नाही तर ते सर्दी रूपात दुसऱ्या दिवशी नाकातनं बाहेर काढलं जातं, ज्याला मी शेंबूड म्हणतो. बरोबर. सर्दी नाकातनं जे पाण्यासारखं पाणी गळतं ते शरीरात तुमच्या पाणी जास्ती आहे म्हणून शरीरातनं ते बाहेर काढलं जातं. त्यामुळे पाणी पिण्याची सवय अगदी कमी करा. गरज असेल तेव्हाच पाणी प्या. घोटभर पाण्याची तहान असेल तर घोटभर पाणीच प्या. तिथे बाटलीभर पाण्याची आवश्यकता अजिबात नाही. आणि संध्याकाळी 7ला शेवटचं पाणी, 7 नंतर पाणी अजिबात पिऊ नका. हा एक मी मुद्दाम नियम सांगतो की सूर्योदय ते सूर्यास्त या पहिल्या 12 तासामध्ये तुम्हाला जे काही खायचं प्यायचं ते खाऊन घ्या. हे पहिले 12 तास सूर्य असेपर्यंत तुमचे आहेत आणि नंतरचे जे 12 तास आहेत सूर्यास्त ते सूर्योदय हे जे 12 तास आहेत हे सगळं खाल्लेलं पचन होऊन बाहेर काढण्यासाठी आहे. त्यामुळे त्या शरीराला थोडा वेळ द्या 12 तासांचा पचनाला. संध्याकाळी 7 नंतर आतमध्ये पाणी टाकू नका. आणि जर हे पाणी टाकलं तरी पाणी सगळं आतमध्येच राहतं आणि पाण्यामध्ये जंतू संसर्ग हा जास्त प्रमाणात होतो. आंबोळीचं पीठ हे जर पाणी घातलेलं असेल तरच ते फर्मेंट होतं. फर्मेंटेशनची प्रोसेस ही पाण्याशिवाय होत नाही. जंतू निर्मितीची प्रोसेस ही फर्मेंटेशनच्या नंतरची असते. त्यामुळे जंतू निर्मितीसाठी सुद्धा पाणी आवश्यक आहे. त्यामुळे शरीरातले जंतू बाहेर काढण्यासाठी किंवा त्याला ठार मारण्यासाठी पाणी हा आपला एक नंबरचा शत्रू आहे असं लक्षात घेतलं तरी चालेल. आता पुन्हा एक प्रश्न येईल की पाणी कमी पिलं तर लघवीचा त्रास होईल का? यासाठी धने आणि जिरं ही 2 पदार्थ आपल्याला उपयोगी पडतात. या धने जिऱ्याचं पाणी तुम्ही घेऊ शकता. काढा करून, कषाय करून, चहा करून. हा जर धने जिऱ्याचा काढा करून घेतला तर लघवीची जळजळ आणि घाम या दोघांवरही कंट्रोल होतो. वाढलेल्या उष्णतेला सुद्धा आपण हे उत्तर चांगलं देऊ शकतो. 1 चमचा जिरं, 1 चमचा धने आणि 2 कप पाणी हे उकळवायचं चांगलं आणि ते उकळलं की आटून 1 कप करायचं. त्याच्यात गुळ किंवा साखर घालायचा आणि ते गोट घेतलं तरी सुद्धा पाण्याने निर्माण होणारे दोष जे आहेत हे या काढ्याने आपण निश्चित घालवू शकतो. थोड्याने फोन करतो.
हो सर, सॉरी नो मीटिंग मध्ये. हा, याच्यात एक म्हणजे मला ते बोलता बोलता मध्ये पैसे काढायचं झालं तर मी ते पाण्याच्या संदर्भाने एक दुसरा प्रश्न होता तो मी डोक्यात तयार करत होतो. त्यात दुधाचा विषय आलाय प्रश्न की आपल्याकडे एक नित्य रसायन आपण एक विषय म्हणतो की दूध आणि तूप असं एकत्र करून घ्यावं. मग कदाचित ते मी असंही समजेन की ते रसायन म्हणजे आता काय ज्येष्ठ नागरिकांमध्ये एक मला एक प्रश्न आला होता की ज्येष्ठ नागरिकांमध्ये सुद्धा एक कोरोनाची भीती आहे तर ज्येष्ठ नागरिकांनी काय काळजी घ्यावी. तर हे नित्य रसायन समजा कदाचित त्याला एक थोडं पूरक उत्तर असू शकेल. पण त्याला एक प्रश्न असा आलाय की दूध आपण जे पितो नॉर्मली तर दूध पिण्याची वेळ नॉर्मली आपण सकाळी किंवा मग कुठली वेळ योग्य आहे. आणि संध्याकाळच्या वेळेस काहीतरी त्यांची अशी माहिती आहे त्या प्रश्नामध्ये की संध्याकाळच्या वेळेस दूध पचवण्यासाठी काही हॉर्मोन्स आपल्या शरीरात तयार होतात आणि मग दूध चांगलं पचतं. तर ही माहिती बरोबर आहे का. हे दोन्ही असा प्रश्न एकाला एक याच्यातून होतो. दूध हा तसा नाशिवंत पदार्थ आहे. जेव्हा तुम्ही दूध पित असता तेव्हा त्याच्याबरोबर दुसरा कोणताही पदार्थ त्या 3 तासात येता नाही. नाहीतर दूध आणि कोणतंही फळ एकत्र आलं किंवा दूध बिस्किट एकत्र आलं, दूध चपाती एकत्र आली, दूध पाव एकत्र आला की ह्या चपातीमधलं दूध आणि चपातीमधलं मीठ आणि चहा मधलं दूध हे एकत्र आलं की त्याला विरुद्धांना म्हटलेलं आहे. त्यामुळे दूध जर घ्यायचं असेल तर फक्त दूध घ्या. दूध घेण्याचे नियम आयुर्वेदात काही सांगितलेले आहेत. अख्खा दुग्ध वर्ग सांगितलेला आहे आणि या दुग्ध वर्गामध्ये एक स्पेसिफिक सांगितलेलं आहे की दूध हे पूर्णान्न आहे आणि ते दूध जर तुम्ही घेणार असाल तर दुसरा काहीही आहार घेऊ नका. कारण दूधच पचायला मुळात एवढं जड आहे. ती लहान बालकं असतात. लहान बालकांचं पोषण जे असतं ते फक्त दुधावर असतं. त्यांना दुसऱ्या कोणत्याही आहार्य द्रव्याची गरज नसते आणि जेव्हा त्यांना आहार सुरू होतो तेव्हा त्यांचं दूध बंद करणं आवश्यक आहे. या दुधामुळेच कफ वाढतो आणि दुधामुळेच वात देखील वाढत असतो. पण ज्येष्ठ नागरिकांसाठी 1 कप दूध 30 मिली ते 40 मिली हा जो कप आहे एवढंच दूध त्यांनी गरम गरम दूध घ्यावं आणि या गरम दुधामध्ये चिमूटभर हळद घालावी. ही हळद सेंद्रिय आहे की नाही याची खात्री करावी. कारण बाजारी हळद जी असते त्याच्यात केमिकल सुद्धा घातलेली असतात. त्यामुळे ही हळद खात्रीची हळद जी असते ती हळद चिमूटभर हळद सुद्धा पुरणारी आहे ती आणि ती सकाळी घ्या. तुमचा जेव्हा न्याहारीची वेळ असते त्यावेळेला घेतलं तरी चालेल. फक्त या न्याहारीमध्ये काही मिठाचा पदार्थ असू नये. दूध जर घेणार असाल तर ते खरं सांगायचं तर शास्त्रानुसार सांगितलेलं धारोष्ण दूध प्यावं असं सांगितलेलं आहे. दूध काढल्या काढल्या दूध प्यायला सांगितलेलं आहे आणि जो गायीची सेवा करतो त्यानेच दूध प्यावं असाही नियम आहे. त्यामुळे आम्ही टीव्हीच्या समोर बसणार आणि दुधाने केलेलं काही व्यंजन पिणार. दूध पचायला प्रचंड जड आहे. जर तुमचा व्यायाम काही नसेल तर हे दूध पचणार नाहीये. दूध पिणाऱ्याने गायींची सेवा करण्यासाठी गोठ्यात जायचं, गायींच्या पाठी जायचं, त्यांचं सेवा करायची, त्यांचं शेणपाठी करायचं, त्यांना आंघोळ घालायची, त्यांना कडबा कुट्टी घालायची. हे सगळं करणार असेल तर ते दूध पचेल. म्हणजे कष्टाची कामं करणारे जे आहेत त्यांनी दूध घ्यावं. फ्लॅट मध्ये राहणाऱ्यांनी, अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्यांनी आणि प्लास्टिकच्या पिशवीतनं ज्यांचं दूध घरी येतं त्यांनी या दुधावर विश्वास ठेवू नये. माझा विश्वास नाही त्याच्यात दूधच असेल की नाही याची मला खात्री नाही. त्यामुळे दूध जर तर खात्री असलेलं दूध प्या आणि सकाळच्या वेळेला घ्या. संध्याकाळच्या वेळेला शक्यतो दूध नको. शक्यतो हो ठीक आहे. उत्तर छान मिळालं. फक्त आमच्यासमोरचे प्रश्न वाढले की आमच्याकडे आता पुणे आणि पुणे शहरात पाकिटातलं दूध येतं त्याच्यामुळे प्रश्न निर्माण होतात. पूजा काही अजून प्रश्न आलेत का तुझ्याकडे काही सर. हा नाही सर तुम्ही घेतच आहात सगळे. मला फक्त एवढंच सांगायचंय की सॉरी तुमच्या चर्चेमध्ये मी मध्ये बोलतेय पण आपल्याला पुढचे 15 मिनिटं आहेत चर्चेसाठी तर कदाचित त्यानुसार तुम्ही प्रश्न विचारू शकता सरांना. ओके म्हणजे आमच्याकडे 15 मिनिटं एक्स्ट्रा मिळाले. मला 8 पर्यंत जे संवाद झालेली आहे. थँक्यू आम्हाला गप्पा मारायला वेळ मिळालेली. थँक्यू पूजा सर. कारण आपल्याकडे ऑडियन्स इतके डिमांड करतायत की त्यांना सरांचं ऐकायचं आहे पण आपल्याला हे बघावं लागेल की 8:15 आपण चर्चा थांबूयात जेणेकरून आपल्याला मध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. थँक्यू पूजा. त्यांचे प्रश्न जे आहेत हे आपण निश्चित विचार करूया. या प्रश्नांना आपण नंतर कोणत्या तरी माध्यमातून मी पुन्हा लाईव्ह येऊन ह्या सगळ्यांना उत्तर देऊ शकेन. हे सगळे प्रश्न आपण कलेक्ट करून ठेवूया, संग्रहित ठेवूया आणि या प्रत्येकाला आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. त्यांना निराश करूया नको. आपण नक्की त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करू. वेळ संपली तरी सुद्धा आपण नंतर त्यांना आपण संपर्क करू. नक्की सर. आमचाही तोच प्रयत्न राहील. सर तुम्ही चर्चा कंटिन्यू करू शकता. ठीक आहे. थँक्यू सर. थँक्यू पूजा. तर या दुधाच्या माध्यमातून अजून एक दुधानंतरचा एक विषय असा आला होता
की आता मधल्या काळामध्ये आता हे लॉकडाऊन आणि या विषयामध्ये ना खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचे मानसिक स्वास्थ्याचे प्रॉब्लेम सुरू आहे. एक तर घरात खूप चिडचिड निर्माण होते. झोप मुख्यतः झोपेची तक्रार 4-1 प्रश्न आता झोपेवर आलेत की आम्हाला झोप लागत नाही किंवा कॉन्सन्ट्रेशन इरिटेबिलिटी. कदाचित ते रुटीन चेंज झाल्याचा भाग असेल, पण झोपेसाठी आपण काय असा उपाय सांगू शकतो का की हा लॉकडाऊन एक उदाहरण धरून अनुषंगाने काही झोपेच्या निद्रा या विषयाबद्दल? आयुर्वेदामध्ये झोपेचा खूप छान विचार केलेला आहे. 3 उपस्तंभ सांगितले, त्याच्यामध्ये सुद्धा निद्रा हा एक उपस्तंभ सांगितलेला आहे. झोप अत्यंत आवश्यक आहे. आपण जेवढं काम करत असतो तेवढी झोप आपल्याला घेतलीच पाहिजे. फक्त आज क्वारंटाईनच्या काळामध्ये झालंय काय, आपण खातोय जास्ती आणि झोपही जास्ती घेतोय आणि काम मात्र अगदी नील करतोय. आणि त्यामुळे खरं तर झोप जी आहे, आयुर्वेदाचं सांगितलंय की दिवास्वाप टाळावं, दिवसाची झोप टाळावी. परंतु आता ऋतू जो सुरू आहे, हा ग्रीष्म ऋतू सुरू आहे. या ग्रीष्म ऋतूमध्ये दुपारी झोप घ्यायला सांगितलेली आहे. पण जी झोप आहे ही वामकुक्षी या स्वरूपात सांगितली आहे. वाम म्हणजे डावी आणि कुक्षी म्हणजे बाजू. डाव्या कुशीला असं लवंडून झोपायला सांगितलेलं आहे. ही झोप मान्य आहे. परंतु ती डुलकी किंवा लकणी जी आपण कॉलेजमध्ये लेक्चरला काढलेली होती, अशा पद्धतीची झोप वामकुक्षी चालू शकते. पण पांघरून घेऊन दुपारच्या वेळेला एसी सुरू करून डोक्यावरनं पांघरून घेऊन गादीवर झोपणं हे आयुर्वेदात सांगितलेलं नाही. झोप घ्यावी आणि ज्यांना झोप लागत नाहीये त्यांनी काय करावं, त्यांनी झोपताना दूध प्यायला सांगितलेलं आहे. म्हशीचं दूध प्यायला सांगितलेलं आहे. झोपताना म्हशीचं दूध घेतलं की झोप शांत लागते. पण जेवण आणि झोपणं याच्यात 3 तासाचं अंतर पाहिजे. म्हणजे पुन्हा जेवण संध्याकाळी 7 वाजता करायचं आणि 10:30 वाजता 11 वाजता जर तुम्ही 1 कपभर दूध घेऊन झोपलात तर तुम्हाला झोप शांत लागू शकते. झोपण्यापूर्वी दोन्ही कानामध्ये तेल घालावं, भरपूर तेल घाला. तेल म्हणजे खोबरेल तेल. कान भरेपर्यंत, कर्ण पूर्ण असा शब्द वापरलाय. असं कान हलवायचा. आणि माझे बाबा माझ्या कानात जेव्हा तेल घालायचे आणि मला झोपवायचे तेव्हा असं म्हणायचे, अरे अरे माकडा कान कर वाकडा, अरे अरे माकडा कान कर वाकडा, असं म्हणायचे. आणि हे तेल सगळं कानात जिरवायचे आणि नंतर हे तेल काढायचं, आपल्या हातावर घ्यायचं आणि तळ पायाला लावायचं. पायाला तेल लावणं सुद्धा अत्यंत चांगलं औषध आहे झोप लागण्यासाठी. एका कानातलं काढायचं, त्या पायाला लावायचं, दुसऱ्या कानात परत तेल भरायचं, पूर्ण भरेपर्यंत. असं कळंगळी घातली तर ते तेल लागलं पाहिजे बोटाला, इतकं तेल भरायचं. 100 मोजेपर्यंत ठेवा. नंतर या कानातलंही काढायचं आणि ते दुसऱ्या पायाला चोळून लावायचं. डोक्यावर तेल घाला, ज्याला आपण तालू पुरण म्हटलेलं आहे. थोडस तेल घ्या, ते डोळ्यांना लावा, इथे कपाळपट्टीला लावा, नाकाला करंगळीतनं नाकाला लावा, मानेला लावा. हा जो भाग असतो, ज्यांना खूप स्ट्रेस असतो त्यांचा हा भाग खूप दुखतो, मानेचा भाग खूप दुखतो, पाठीचा कणा दुखतो, इथे भरल्यासारखं वाटतं. मग झोपण्यापूर्वी मानेचे थोडेसे व्यायाम प्रकार करा. ही सगळी रिलॅक्सेशनची आसनं जी आहेत, मान वर खाली करणं, मान साईडला घेणं, हे इथे खांदे दाबून घेणं, कोणाकडनं तरी खांदे दाबून घ्यायचे. हे मग लहान मुलांकडनं घेतले तरी चालतात. आपलं आपण, जर दुसरा कोण नसला तर आपला जगन्नाथ, आपल्या लाटणं फिरवावं. लाटणं जे असतं ना, हे असं छानपैकी गरम करायचं. आता हे समजा लाटणं आहे, तर हे लाटणं जरा गॅसवर गरम करून घ्यायचं आणि तसं मानेवरनं फिरवायचं, एकदा इकडनं एकदा इकडनं एकदा इकडनं. म्हणजे हा जो सगळा भाग आहे त्याला जर शेक चांगला मिळाला तर तिथल्या नसा ज्या अडकलेल्या असतात त्या सगळ्या मोकळ्या होतात आणि मग विचारांना पण आपल्याला अवरोध निर्माण होत नाही. छान सकारात्मक विचार करत झोपायचं. अरे देवा, आता रात्र झाली, आता मला झोपायचंय पण झोप लागणार नाही, असा विचार केला कधीच लागणार नाही. असं म्हणायचं, वा शांत झोप लागणार आहे. सकारात्मक विचार करा की झोप शांत लागते. याला सुरुवात रात्री झोप लागण्यासाठी दिवसभरात काहीतरी श्रमाची कामं करावी. मुलांबरोबर खेळा, 4 उड्या मारा, अगदी लोटांगण प्रदक्षिणा घातलीत ना तरी सुद्धा शांतपणाने तुम्हाला झोपता येईल. तेवढा श्रम व्हायला पाहिजे. अभ्यंग हा एक नावाचा प्रकार सांगितलाय, आंघोळीच्या अगोदर करायला सांगितलंय, रात्री झोपताना सुद्धा केला तरी चालेल, याने सुद्धा झोप लागते. अभ्यंगम आचरेत नित्यम स जरा श्रमवातः दृष्टी प्रसाद पुष्ट्यायु स्वप्न सुत्वक दाढ्यकृत. त्याच्यात स्वप्न असा एक शब्द वापरलाय. ही स्वप्न म्हणजे झोप. ती झोप शांत लागण्यासाठी या अभ्यंगाचा वापर आपल्याला करता येऊ शकतो. युक्ती वापरली की उत्तर मिळत जातात. खरंच, म्हणजे झोपेसाठी जाऊन झोपेची गोळीच खाल्ली पाहिजे किंवा मेडिकल जवळ आहे म्हणून झोपेची गोळी डॉक्टरला, तर ते चुकीचंच आहे. अगदी अगदी 100% चुकीचं आहे. आणि कितीतरी उपाय त्यातून ते मी जसं तुम्ही म्हणाल तर श्रमाचा विषय तुम्ही याच्यामध्ये असं वाचलं होतं की जो माणूस श्रम करतो तो इनडायरेक्टली खूप जास्त ऑक्सिजन घेतो, म्हणजे जास्त ऑक्सिजन लागतो पण त्याला एनर्जी काम करायला त्यातून ते, आणि तो एक्सेस ऑक्सिजन त्याला झोप चांगली आणते. म्हणजे आपल्याला समजा कष्ट नसतील तर आपण डीप ब्रिदिंगची व्यायाम केलात, कदाचित आपण दीर्घ श्वासाचा व्यायाम केला तर आपण हो नक्की नक्की.
आपल्याला प्राणवायू पाहिजे, ऑक्सिजन जर भरपूर दिला तर सगळे अवयव तृप्त होतात आणि एकदा जर तृप्ती मिळाली तर निद्रा येणारच आहे. हो, डीप ब्रिथिंग खूप मदत करू शकतं. सर बघा, तुम्ही तेलाचा विषय काढल्यानंतर आता खूप तेलाचे प्रश्न आलेत म्हणजे माझ्याकडे, की आता ते तांदळाचं तेल मिळतं, सोयाबीनचं तेल मिळतं, वेगवेगळ्या प्रकारचे तेल. त्या तांदळाच्या तेलाबद्दल विषय की ते थोडं नवीन प्रकारातलं आहे, राईस ऑइल. तर हे याचा अनुभव कसा आहे की हे नॉर्मल आहारात आपले योग्य आहे, अयोग्य आहे की कसं सांगतो आपण? आहाराचा जो नियम ठरवला की आपल्या परंपरेमध्ये जो आहार आहे तो घ्यावा. म्हणजे माझ्या पणजोबांनी, माझ्या आजोबांनी, माझ्या वडिलांनी मी जे तेल खाल्लेलं आहे तेच तेल माझ्या पुढच्या पिढीला कॅरी फॉरवर्ड झालं पाहिजे. कारण माझ्या जीन्सला डिफॉल्ट प्रोग्राम मध्ये माहिती आहे की हे तेल शरीरात गेल्यानंतर त्याला कसं पचवायचं आणि त्याचं एक्झिट पॉईंट काय आहे. आता हे राईस ब्रान तेल जे आलेलं आहे किंवा सफोला जे आलेलं आहे किंवा करडईचं तेल जे आलेलं आहे किंवा आणखीन काही दुसरी आणखीन तेल आणखीन येतच राहणार आहे. ह्या सगळ्या तेलांचे सोर्सेस काय आहेत, आपण जिथे राहतो तिथलं तेल जर वापरलं. आता राईस ब्रान तेल कसं तयार करतात हे सामान्यांना माहितीच नाहीये, पण खोबरेल तेल तयार करणं, ती तेल तयार करणं किंवा शेंगण्याचं तेल तयार करणं आपण घरात सुद्धा करू शकतो. खोबरेल तेल घरात सुद्धा आपल्याला तयार करता येतं. मगाशी मी सांगितलं की कोकणामध्ये समुद्र किनारा ज्यांना 40-50 किलोमीटरवर आहे त्यांनी खोबरेल तेलच वापरावं, त्यांनी दुसऱ्या कोणत्याही तेलाच्या फंदात पडू नये. केरळ हे भारतातलं सगळ्यात सुशिक्षित राज्य सांगितलं जातं आणि या सुशिक्षित राज्यामध्ये त्यांचं मुख्य अन्न जे आहे हे खोबरेल तेल आहे. आणि त्यामुळे सुशिक्षित माणसं जसं करतात तसं, म्हणजे पंडित जसं लोक वागतात तसं आपण करावं ना. महाजनो येन गता पंथा असा एक संस्कृत मधला श्लोक आहे. मग केरळ मधली लोक जर खोबरेल तेल वापरतायत आणि ती अति सुशिक्षित आहेत, बुद्धिमान आहेत, मग आपण का होऊ नये? बरं, केरळमध्ये असं काही झालेलं नाही की खोबरेल तेल खातात आणि ते सगळे पटापट हार्ट अटॅकने मरतात, असं काही झालेलं नाहीये. याचा अर्थ खोबरेल तेल पिऊन हार्ट अटॅक येतो तसं नाहीये. आपल्या परंपरेमध्ये जे तेल असेल हे तेल वापरावं. नवीन शोधनाच्या फंदात आता पडू नका. हे राईस ब्रान वगैरे सगळं मार्केटिंग आहे. आपण आपल्या परंपरेमध्ये जे आहे ह्या परंपरा सोडू नका, संस्कृती सोडू नका. निश्चितपणे आरोग्य तिथेच दडलेलं आहे. फार छान. नवीन तेलाचा काही आपल्या शरीराच्या पचनाच्या भागात पण विचार करायला लागेल. तर यात अजून एक छोटासा त्यालाच प्रश्न असा आलाय की आपण भाजीला फोडणी देतो, तेलाचा तो स्निग्धांश आहे तो कमी होतो. तर मग भाजीत कच्चं तेल कसं खावं किंवा कच्चं तेल खाण्याची पद्धत काय, याचा तरी प्रश्न विचारलाय. सांगतो. आपण भाजीमध्ये जे फोडणी हा जो प्रकार आहे हा फक्त भारतामध्ये आढळतो. अन्य कोणत्याही देशामध्ये फोडणी हा प्रकार नाही, कारण त्यांच्याकडे मोहरी वापरलीच जात नाहीये. आपल्याकडे मोहरी जी वापरली जाते ही मोहरी बाकीचे जे मुख्य व्यंजन आहे पचवण्यासाठी त्या मोहरीचा वापर सांगितलेला आहे, तो युक्तीने सांगितलाय. कच्ची मोहरी वापरायची नाहीये, ती तेलामध्ये तळून त्याला तडतडणी किंवा त्यालाच फोडणी म्हणतात. गरम तेलामध्ये फोडणी म्हणजे मोहरी टाकून ती तडतडल्यानंतर बाकीची भाजी किंवा आमटी किंवा डाळ शिजत टाकायचे आपल्याला. हे जे तेल आहे हे तेल अगदी कमी वापरायचंय. जे आपण तेल गरम करणार ते तेल अत्यंत कमी वापरायचं. मोहरी तडतडण्यासाठी, मिरची फ्राय होण्यासाठी किंवा जिरं तडतडून घेण्यासाठी, हिंग फुलण्यासाठी आणि लसूण तळण्यासाठी, भाजण्यासाठी एवढंच हे तेल वापरायचंय. आणि बाकीचं जे तेल आहे हे तेल वर्ण घाला. आता ते कुकरी शो वेगवेगळ्या चॅनेल्सवर आपल्याला बघायला मिळतात, ते फॉरेन ट्रेंड प्रमाणे ते ऑलिव्ह ऑइल असं वर्ण ओतताना दाखवतात. हे कच्चं असतं. मग हे ऑलिव्ह ऑइल तिथे जे मिळतं ते आम्ही इतके निर्बुद्ध आहोत की ते पाश्चिमात्य करतात म्हणून आम्ही तसं करायला जातो. अरे पण ऑलिव्ह आमचं अन्नच नाहीये. ऑलिव्ह म्हणजे बदाम आमच्या भारतामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात तयार होत नाहीत. अरब कंट्रीज मध्ये बदाम उंटांचं खाद्य आहे. आमच्याकडे जसं आमच्या गाई बैलांना पेंड खायला घालतो तसं त्यांच्याकडे ऑलिव्ह खायला घालतात, उंटांना खायला. आणि त्याचं तेल आम्ही वापरायचं हा चक्क मूर्खपणा आहे. आपण आपल्याकडे खोबरेल तेल वापरावं आणि ते कच्च्या स्वरूपात वापरावं. आपल्या परंपरेमध्ये सांगितलेलं आहे. भातावर आपण तूप घ्यायची पद्धत होती, भाकरीवर तेल घ्यायची पद्धत होती, भाकरीवर लोण्याचा गोळा घ्यायची पद्धत होती, चटणीमध्ये तेल घालून घ्यायची पद्धत होती. आमच्या घरी तर तेल, मीठ, मसाला, भात हे मोठं पक्वान्न होतं. म्हणजे भात घ्यायचा, त्याच्यावर तेल घालायचं, त्याच्यावर कच्चा मसाला घालायचा, चिमूटभर मीठ घालायचं, एवढं खोबरं घालायचं आणि मुठभर शेंगदाणे घालायचं. बाकी काही लागत नव्हतं. तुमची बिर्याणी आणि तुमचे ते फ्राईड राईस गेले झक मारत. इतकं सुंदर व्यंजन होतं हे तेल, मीठ, मसाला भात जो आहे हा सुद्धा खूप छान आहे. जर घालणार तर फोडणी घाला ना वर त्याच्या, मग ती कढीपत्त्याची पण फोडणी चालू शकेल, लसणीची फोडणी चालू शकेल आणि याच्यातनं आपण हे तेल वापरू शकतो. तेल शरीराला अत्यंत आवश्यक आहे. युक्तीने वापरायचं आणि कच्चं वापरायचं एवढं लक्षात ठेवा. फार म्हणजे तेलामधलं खरंच म्हणजे अति आवश्यकताच आहे. आता ते एक प्रश्न असा आलाय की संधिवाता संदर्भात आलाय. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की लोटांगणाविषयी जेव्हा आपण घातला होता तर संधिवाताच्या पेशंटला लोटांगण घालता येतं की नाही,
तर मी तरच म्हणतो की आपण तेल जे घेतो हे संधिवातासारख्या आजाराला अंशतः दूर ठेवू शकतं. कारण की वाताची जी नैसर्गिक वय आहे, 70 नंतर जो वार्धक्य जो काळ आहे वाताचा प्रकोपाचा जो काळ दिसतो, तर त्याला आपण काही अंशात म्हणजे संधिवाताला सुद्धा उपयोगी होऊ शकतं. तर त्यांचा असा प्रश्न होता की संधिवाताचा मला आहे त्रास, तर मी लोटांगण घालू का नको? चालू शकतो लोटांगण. लोटांगण घालावी, त्यांनी प्रदक्षिणा पण घालाव्यात. संधिवातामध्ये हा जो सांधा असतो तो असा हलत नाही, पण त्याला गोल फिरवता येऊ शकतं. आणि असा जर गोल फिरवला तर हे वरचे आणि खालचे स्नायू जे आहेत यांच्यापेक्षा ही साईडचे स्नायू जर आपण बलवान करू शकलो तर त्या सांध्याची ताकद वाढू शकते. त्यामुळे असं चालण्यापेक्षा असं आणि असं चालण्यापेक्षा हे असं गोल फिरावं. गोल फिरणं खूप चांगलं आहे, फायदेशीर आहे, करून बघा. आणि संधिवात हे फिरवताना त्याला बाहेरनं तेल लावा आधी. कोणताही आपल्याला खिडकी बिजागर जी सैल करायची आहे त्याला तेल घातल्याशिवाय बिजागर वापरायची नसतात. त्यामुळे त्याला ह्या सगळ्या बिजागरांना पहिल्यांदा तेल लावा, बाहेरून आणि आतून सुद्धा, आणि मग हे व्यायाम करा की जास्ती फायदा होईल. तेल हेच सगळ्यात चांगलं औषध आहे. आज काय झालं माहितीये, औषध म्हणजे आम्हाला ते पॅकिंग मध्ये पाहिजे आणि विकतच जाऊन पाहिजे, ही एक ट्रेंड झालेला आहे. त्यामुळे साधं औषध जर सांगितलं तर ते औषध कुठे आहे, तुम्ही तेल सांगितलं ते औषध कुठे आहे असंच म्हणतात. खूप सांगितलं औषध कुठे सांगितलं. म्हणजे आज औषध हे विकत घेण्यासारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे किंवा तशी एक धारणा झालेली आहे. आहार हेच मोठं औषध आहे. त्यामुळे आहारापेक्षा दुसऱ्या औषधांवर अवलंबून राहू नका. कारण आपण जे काही कष्ट करतोय, जे काही पैसे मिळवतोय आयुष्यात, 50 वर्ष पहिली जी काही कष्ट केलेली आहेत, पुढची 50 वर्ष अतिशय चांगली आनंदात निरोगी औषधांशिवाय जर घालवायची असेल तर आहार हेच औषध बनलं पाहिजे. आणि आहार युक्तीने जर वापरला तर वेगळ्या औषधांची गरजच नाहीये. आपण मिळवलेले 50 वर्षातले पैसे पुढच्या 50 वर्षासाठी आपल्यासाठीच खर्च करायचे. एकाही डॉक्टरचा तुम्ही भला करण्याचा विचार करू नका. म्हणजे काय, डॉक्टरकडे जाऊन मिळवलेले सगळे पैसे आज काय गुडघे बदलून घेऊया, आज काय हृदयातले स्नायू बदलून घेऊया, आज काय मणक्याचं ऑपरेशन करून घेऊया, आज काय पोटातले काही अवयव, मग ते फॅटी लिव्हर असेल, थायरॉइड असेल, यांच्यासाठी पैसे देऊया. म्हणजे पहिल्या 50 वर्षात मिळवायचं आणि दुसऱ्या 50 वर्षात सगळ्या डॉक्टरांसाठी ते लुटून टाकायचे. प्रॉव्हिडंट फंड रिकामा. एक उत्तम शरीर आपल्याकडे मिळालं तर पुढची 50 वर्ष आपली छान आनंदात जाणार आहेत. आणि आनंद मिळवण्यासाठीच तर सगळं जीवन आहे. त्यामुळे त्याच्यातलं दुःख हे रोग आहेत आणि औषधं आहेत. त्यामुळे औषधांवर अवलंबून राहू नका. आपल्या जेवणातलेच पदार्थ हे आपलं औषध म्हणून काम करणार आहेत. यासाठी पुन्हा एकदा सांगतो की तुमच्या गावात जे वैद्य आहेत, जे आयुर्वेदाची प्रॅक्टिस करतात किंवा जे BAMS आहेत पण ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करतात, त्यांच्या दारवर जा आणि त्यांना सांगा आम्हाला तुमचं ॲलोपॅथी नकोय, आम्हाला आयुर्वेदच पाहिजे, आयुर्वेदासाठी तुम्ही आहात आणि आम्ही तुमच्याकडे येतोय, ते आयुर्वेदाची औषधं घ्यायला येतोय. असं जर प्रत्येक नागरिकाने आपल्या जवळच्या BAMS पदवीधरांकडे जाऊन जर सांगितलं तर त्यांना सुद्धा आयुर्वेदाचा पुन्हा एकदा नवीन विचार करायला लागेल. खरं सुंदर सुंदर, अतिशय सुंदर. म्हणजे खरं व्याख्याने प्लॅनिंग नव्हतं, पण अतिशय उत्तम चर्चा झाली आणि तुमच्याकडनं नेहमीच ऐकायला खूप छान वाटतं. आणि आहार हेच औषध आहे आणि आहारासाठीच तुमच्या 7च्या आत घरात ही मी जी पोस्ट आरोग्य टीम मध्ये वाचली होती, ती जेव्हा मी माझ्या घरात इम्प्लिमेंट करायला लागलो होतं, सगळे मला अरे काय चाललंय तुझं, मग ते असं उलट दामले सर्जरी करतात का घरामध्ये यांच्या, तुम्ही आम्हाला घरी सांगितलं. पण ते जे वापरायला लागलो त्यात माझं पोट कमी झालं, माझ्या मायग्रेनचा त्रास कमी झाला. मी माझे स्वतःचे स्वानुभव सांगू शकतो निश्चितपणे की या पद्धतीचं आहे. तर तुमची 7च्या आत एक मेसेज आलेला आहे. या मेसेज मध्ये तेच लिहिलंय की माझा मुलगा, आमच्या पुण्यामधल्या तळेगाव मधल्या एक गुरुकुल मधल्या कार्यकर्ते आहेत अनघाताई नातू म्हणून, तर त्यांचा एक मेसेज आलाय. ते असंच म्हणतायत की माझा मुलगा माझी थट्टा करत होता, मी लोटांगण घालते, जमिनीवर लोळते म्हणून, परंतु तो आता सकाळी 6 वाजता उठतो आणि छानपैकी लोटांगण घालतो आणि आता त्याला त्याच्यातला आनंद मिळायला लागलाय. त्यामुळे तो जेवणातले बदल करायला लागलाय. दामले उवाच्या आता हळूच चोरून पण का होईना पण तो बघतोय आता आणि तुम्हाला फॉलो करतोय. अशी आजच सगळी त्यांची पोस्ट आली. त्यामुळे आपण याचा स्वतः केल्याशिवाय अनुभव येत नाही. नंतर चर्चा राहतात, एका कानाने ऐकल्या जातात, दुसऱ्या कानाने सोडल्या जातात. असं होऊ नये. ह्या चर्चेचं सार काय आहे तर आपण ते इम्प्लिमेंट करायला पाहिजे, ते कृतीच्या स्तरावर आणलं पाहिजे, आपण वापरायचं आणि दुसऱ्यांना सांगायचं, तर त्याचा फायदा होईल, तरच आयुर्वेदाचा प्रसार प्रचार होईल. सरकार काहीतरी करेल या भ्रमात राहूया नको. जे करायचं ते मी आणि मला, या 2 तत्वांवर जर आपण आयुर्वेदाचा प्रसार प्रचार करायला लागलो तर निश्चितपणे जगाला एक दिवस आयुर्वेद शिकण्यासाठी भारतात यावंच लागेल. आपण सरकारला नको, आमच्या सरकारला सांगूया नको, आम्ही जगाला सांगूया की तुम्ही आमच्याकडे या. फुल जे असतं ना, हे फुल फुलताना ते असं डिक्लेअर करत नाही की याच्यामध्ये मध आहे.
भुंगा त्या फुलामध्ये येतो, शोधत शोधत येतो कुठे मध आहे ते शोधण्यासाठी. मला जाहिरात करावी लागत नाहीये की माझ्याकडे मध आहे. तसंच आहे, माझ्याकडचं आयुर्वेद आहे एवढं फक्त आपण वापरायला सुरुवात करूया. जगातली सगळी माणसं आयुर्वेद शोधत भारतामध्ये नक्की येतील आणि तो दिवस फार दूर नाही. जसा योग दिन साजरा झाला तसा आयुर्वेद दिन सुद्धा निश्चितपणे साजरा होईल याची मला खात्री आहे. निश्चित. धन्यवाद धन्यवाद सर, मनपूर्वक धन्यवाद. तुम्ही वेळ दिलात. आपले सगळे भयकंपित झालेले सध्या श्रोतृवर्ग आणि पेशंट वर्ग आहेत सगळ्या याच्यासाठी करोनामुळे यांच्यासाठी आजचा 1 तास अप्रतिम एकतर पूर्ण माहिती जर आणि एक त्यांना आनंदीदायी आपण फिलिंग देण्यासाठी दिला करू शकलो असो असा आपण एक अंदाज करूया. आता मी कार्यक्रमाचा चर्चेच्या समारोपासाठी मी पूजाला म्हणते तिने पुढे पुढचे सूत्र सांभाळावेत. धन्यवाद सर. नक्की सर. मला फक्त एकच प्रश्न ऍड करायचा आहे. हा व्ह्युअर आहेत डॉक्टर मंगेश मुंडे म्हणून, त्यांनी 3दा 4दा तो प्रश्न विचारला आहे म्हणून मला वाटलं की तो घ्यावा की आणि कूलरच्या वापरावर निर्बंध घालावे का, याबद्दल तुम्ही मार्गदर्शन काय कराल? आपण थोडक्यात त्याचं उत्तर देऊ. अगदी निश्चितपणे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या कूलरचा आणि एसीचा वापर युक्तीने आपण करायला पाहिजे. जे तंत्रज्ञान आहे, आता इथे मी जिथे बघतो तिथे मागे तुम्हाला एसी दिसतोय. एसीचा वापर करायचा नाहीये का? करायचा आहे. टेक्नॉलॉजी वापरायची नाहीये का? वापरायची आहे. विज्ञान टाकून द्यायचंय का? नाही. कालबाई आहे का? नाही. युक्तीने मला ते वापरायचंय. मी जेव्हा एसी मध्ये बसणार आहे, बाहेरचं तापमान समजा जर 28-30 डिग्री असेल आणि मी जर आत येऊन माझा एसी डायरेक्ट 18वर जर करत असेल तर ते निश्चितपणे हानिकारक असेल. मी बाहेरनं 30 टेम्परेचर मधनं घरामध्ये येतोय, 30चं कुलिंग डाऊन होऊ देत. जर रूम टेम्परेचरला आलो तर 24 होईल. 24 वर म्हणजे जर तुम्ही एसी 25 वर ठेवला तर तुम्हाला चालू शकेल. पण तुम्ही जर डायरेक्ट 25चा एसी 22, 18 असा जर कमी करत आलात तर मात्र ते धोकेदायक आहे. ड्रास्टिक चेंज इन टेम्परेचर लेवल्स असं होता नाही. मग कूलरचं पण तेच आहे आणि एसीचं पण तेच आहे. एसी मधनं बाहेर पडताना सुद्धा तो नियम तुम्हाला पाळायचा आहे की जेव्हा तुम्ही बाहेरच्या तापमानात जाणार आहात, 28-30 डिग्री मध्ये तुम्ही जाणार आहात, मग तुम्ही बाहेर पडण्यापूर्वी एसी बंद करा, रूम टेम्परेचरला तुम्ही या आणि मग तुम्ही बाहेर जा. मग रक्ताभिसरणावर काही परिणाम होणार नाही. एवढा जर आपण नियम पाळला तर एसी आणि कूलर दोन्ही युक्तीने आपण वापरू शकतो, कारण ही काळाची गरज आहे. एसी मध्ये शरीराची शक्ती वाढते कारण घाम कमी होतो. अर्थात एवढं लक्षात ठेवा की जो घाम एसी मध्ये येऊन तुम्ही कमी केलेला आहे, बाहेर गेल्यानंतर तो घाम आला पाहिजे. यासाठी बाहेर जाऊन घाम कमी करण्यासाठी औषधं मात्र मागायची नाही. तो घाम आलाच पाहिजे. बाहेर जाऊन शरीराला घाम आला नाही तर लघवी जास्ती होईल आणि हे दोन्ही मार्ग जर बंद झाले तर मात्र किडनीचे आजार सुरू होण्याची शक्यता असते, फुफ्फुसांचा आजार होण्याची क्षमता वाढत जाते, म्हणजे शक्यता वाढत जाते. त्यामुळे एसी आणि कूलर या दोन्ही गोष्टी युक्तीने वापरायच्या आहेत. नाका समोरनं एसी कधी घ्यायचा नाही. माझा एसी मी मागे ठेवलाय आणि त्याचा ब्लो वरच्या बाजूला आहे. कूलर जो आहे हा समोरनं कधी घ्यायचा नाही. फॅन जो आहे हा वरनं, सिलिंग फॅन जो आहे हा, हे जे सुदर्शन चक्र वर फिरतं हे गडबड करणार असतं. त्यासाठी काय करायचं तर झुळूक या स्वरूपात जो वारा येतो टेबल फॅनचा किंवा वॉल फॅनचा तो घ्यावा, ही युक्ती आहे. नक्कीच सर, खूपच छान तुम्ही उत्तर दिलंय. आणि खरं तर आजचं तुमचं जे सेशन होतं ते म्हणजे सगळ्या श्रोत्यांसाठी आणि आम्हा सर्वांसाठी एक श्रवण सुखच होतं. आणि हा जो अनुभवाचा साठा तुम्ही आम्हा सगळ्यांना दिलाय त्यामुळे खरं तर कोरोनाची भीती तर दूर पळालीच आहे, पण कुठेतरी सगळ्यांच्या मनात हा विश्वास झालाय निर्माण की आपण नक्कीच यावर मात करू शकतो किंवा घरगुती पण आपण ह्यावर नक्कीच उत्तम उपाय करू शकतो. आणि आपल्या संस्कृतीने जे नियम आपल्याला घालून दिले आहेत ते तुम्ही इतक्या सुंदर पद्धतीने आम्हाला सांगितलेत की सगळेजण त्याचा ते फॉलो जर करायला लागले तर कोरोना काय कुठलंच इन्फेक्शन आपल्या जवळ येणार नाही याची आम्हाला सगळ्यांनाच खात्री वाटते. खरं तर आमच्या व्ह्युअर्सनी पण असं म्हटलंय की सरांचं मार्गदर्शन जर सतत आमच्या सोबत असेल तर आम्हाला हा विश्वास कायम आमच्या सोबत राहील की आमच्या जवळ कुठलं इन्फेक्शन येणार नाही, मग ते कोरोना असो किंवा कुठलंही असो. त्यामुळे मी सरांना रिक्वेस्ट करेन की असेच तुम्ही आमच्या सोबत कायम राहा, कारण अजून प्रश्न आहेत ज्यांची उत्तर हवी आहेत. खूप प्रश्न आहेत, म्हणजे युट्यूब वरती जवळजवळ वर लोक आपल्याला आता लाईव्ह जॉईन झाली होती आणि प्रश्नांची लिस्ट भरपूर आहे जी आपण अनफॉर्च्युनेटली वेळेच्या मर्यादेमुळे नाही घेऊ शकणार.
तेव्हा मी सरांना परत रिक्वेस्ट करेन की आपण नक्कीच तुमचं नक्की सेशन परत येऊ, नक्की परत येऊ. व्ह्युअर्ससाठी परत एकदा घेऊया. आणि आपलं आताच जे काही संवाद होता हा पण रेकॉर्ड केलेला आहे, हा सुद्धा युट्यूबला उपलब्ध होईल ना? नक्कीच नक्कीच. हा संवाद युट्यूब वरती जस्ट फॉर हार्ट्सच्या पेजवर तर असेलच. त्यामुळे नंतर सुद्धा ज्यांनी हे आजचं सेशन मिस केलं ते परत युट्यूब वरती येऊन हा आजचा जे चर्चासत्र झालं ते परत बघू शकतात आणि जे काही मिस झालं असेल ते परत नोट डाऊन करू शकतात. त्यामुळे मी सगळ्या व्ह्युअर्सना परत रिक्वेस्ट करेन की त्यांनी जस्ट फॉर हार्ट्सचं पेज लाईक करा. तुम्हाला जर काही प्रश्न असतील, कमेंट्स असतील तर त्या नक्की मेन्शन करा कमेंटमध्ये. आणि तुमच्या मित्रपरिवाराला किंवा तुमच्या फॅमिलीला हे सेशन जर त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं असेल तर नक्की हे शेअर करा. युट्यूब वरती जे सेशनची लिंक आहे ती शेअर करायला विसरू नका. आणि आपण सगळ्यांना परत भेटणारच आहोत, कारण सगळ्यांनाच हे श्रवण सुख हवं आहे. त्यामुळे आज जे नाही आले त्यांच्यासाठी आपण परत घेणार आहोत. कारण दर मंगळवारी आणि शुक्रवारी 7 ते 8 ह्या वेळेमध्ये जस्ट फॉर हार्ट्स तर्फे आपण लाईव्ह सेशन्स करणार आहोत एव्हरी वीक. म्हणजे प्रत्येक आठवड्याला मंगळवार शुक्रवार संध्याकाळी 7 ते 8 म्हणजे सरांचं असेल किंवा असे अनेक तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांना आपण या लाईव्ह सेशन मार्फत घेऊन येणार आहोत, जेणेकरून सगळ्या श्रोत्यांना त्याचा अनुभव घेता येईल. त्यामुळे मी परत एकदा सर दामले सर तुमचं खूप खूप आभार मानते मी तुमचे की तुम्ही आज इतका वेळ आमच्या सगळ्यांसाठी दिला आणि इतकी उपयुक्त माहिती जी खरंच आम्हाला खूप एक कॉन्फिडन्स देऊन गेली या कोरोनावर मात करण्यासाठी. आणि अर्थातच मुलाखतकार जोशी सर, कारण इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही ही माहिती सरांकडनं घेतलीत आणि जे प्रश्न युट्यूबवर आपल्या व्ह्युअर्सने विचारले होते ते तुम्ही इतक्या सहजतेने त्यांना विचारले. ही मुलाखत एक गप्पांचा कार्यक्रमच झाला जो सगळ्या ऑडियन्सनी आणि सगळ्या व्ह्युअर्सनी खूप एन्जॉय केला. सो मी तुम्हाला दोघांचे परत एकदा आभार मानते. सगळ्या व्ह्युअर्सना थँक्यू व्हेरी मच. आमच्याशी असेच कनेक्टेड राहा. आपण परत लवकरच असाच लाईव्ह सेशनला नक्की भेटूयात. त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही लिंक शेअर करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू जस्ट फॉर हार्ट. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद पूजा मॅडम. थँक्यू सर. अच्छा, धन्यवाद धन्यवाद. Mr.